नमस्कार मंडळी, आपण फेसबुकवर लाईव्ह आलेलो आहोत आणि आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय आता. नमस्कार. विघ्नहर्ते गणपती बाप्पा, विश्वमोहिनी शारदा, श्रीपाद श्रीवल्लभ, इथे जमलेली सर्व मान्यवर मंडळी आणि रसिक प्रेक्षकांना माझे मनपूर्वक प्रणाम. मी श्वासांवर ताजा कलम लिहिते, सांगू कुणाला नि कसे, माझ्या बागेतल्या पाकळ्यांवर तुझ्याच गालांचे ठसे. अशा अनेक सुंदर सुंदर कवितांचा एक धबधबात जणू असलेली कवितांची वही या सौश्रेया अभिजित सरनाईक यांच्या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी आपण जमलो आहोत. आपल्या सर्वांसाठी अतिशय आनंदाची व अभिमानाची गोष्ट ही आहे की आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर उदयजी निरगुडकर, महाराष्ट्रातील नामवंत 5 स्टार पत्रकारांपैकी एक, ज्येष्ठ पत्रकार व जी टीव्ही मराठीचे माजी संपादक, जी 24 तासचे माजी संपादक या कार्यक्रमाला लाभलेले आहेत. त्याचबरोबर लोकप्रत लेखक संघ, जनमंगल साप्ताहिक व जनमंगल मराठी व इंग्लिश दिवाळी अंकाच्या संपादिका ऍडव्होकेट वर्षाताई माडगुळकर उपस्थित आहेत. लोकव्रत लेखक संघाचे संस्थापक व आधारस्तंभ व जनमंगल समूहाचे प्रेरणास्थान सन्माननीय प्राचार्य श्री शिरीष कुलकर्णी सर, सौ श्रेया व अभिजित दिवाकरराव सरनाईक, संगीता तांबोळी, प्राध्यापक सुपर्णा नाईक, डॉक्टर निर्मोही फडके, रश्मी पदवाड मदनकर हे आपल्या सोबत ही मंडळी आहेत. त्याचबरोबर रसिक श्रोते आपल्याला जॉईन होत आहेत. या सर्वांचं मी अतिशय आत्मीयतेने आपल्या आजच्या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि भैरवीला अशी विनंती करते की तिने पुष्पगुच्छ देऊन सरांचं स्वागत करावं. थँक्यू. निगर्वी व निस्वार्थी वृत्तीने अनेक लेखकांच्या पाठीशी असलेले प्रसिद्ध व कणखर नेतृत्व म्हणजे ऍडव्होकेट वर्षाताई माडगुळकर, ज्या BSc LLB LLM झालेल्या आहेत. स्वयंसिद्धा, स्वयंसहाय्यता व जागत ही 3 पुस्तकं लिहिली आहेत. जवळपास 400 पुस्तकांचं प्रकाशन केलंय. त्या जनमंगलच्या गव्हर्नमेंट अक्रेडिएशन प्राप्त संपादिका आहेत. विविध दैनिकातून 650 पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत. महिला समस्या निवारण केंद्र, अनाथ मुलांसाठी बालगृह व ग्रंथालयाची निर्मिती यासाठी त्या आपला अमूल्य बराच वेळ देतात. कथा, पटकथा, संवाद यांच्यासह 3 चित्रपट आणि एका लघुपटाची निर्मिती त्यांनी केली. मी त्यांना नम्र विनंती करते की आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी करावं. ऍडव्होकेट वर्षाताई माडगुळकर. लोकव्रत प्रकाशनातर्फे प्रकाशित होणाऱ्या कवितांची वही या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणारे जी 24 तासचे माजी संपादक माननीय डॉक्टर उदय निरगुडकर साहेब,
ज्यांचा काव्यसंग्रह आज प्रकाशित होतो आहे त्या कवयित्री म्हणजे उत्साहाचा सळसळता झरा माननीय श्रेयाताई अभिजित सरनाईक. हा काव्यसंग्रह प्रकाशित व्हावा यासाठी अथक पासून इतीपर्यंत सातत्यानं काम करणारे, परिश्रम घेणारे लोकव्रत प्रकाशनाचे सर्वेसर्वा माननीय शिरीष कुलकर्णी सर, तसेच आजच्या कार्यक्रमाकरता विशेष निमंत्रित असणाऱ्या प्रसिद्ध लेखिका माननीय निर्मोही फडके, तसेच माननीय प्राध्यापक सुपर्णा नाईक, आमच्या मार्गदर्शक माननीय वैष्णवी बोरगावकर मॅडम, माननीय रश्मी पदवाड मदनकर मॅडम, माननीय संगीता तांबोळी मॅडम, माननीय भैरवी देशपांडे मॅडम आणि हा कार्यक्रम पाहत असणारे सर्व प्रेक्षक बंधू आणि भगिनींनो. लोकव्रत प्रकाशन संस्था गेले 20 वर्ष पुस्तक प्रकाशनाचं सातत्यानं आणि अविरत काम करत असते. साधारणपणे 20 वर्षापूर्वी आम्ही स्वयंसिद्धा आणि स्त्री भ्रूण हत्या ही 2 पुस्तकं घेऊन, आमची स्वतःचीच 2 पुस्तकं घेऊन प्रकाशित करण्याकरता आम्ही प्रयत्न करत होतो. आणि हे पुस्तकं कोणी प्रकाशित करेल का हे प्रयत्न करत असताना लेखकांच्या काही समस्या आमच्या समोर आल्या. त्यातूनच लोकव्रत प्रकाशनाचा जन्म झाला. तसंच या समस्या लवकर सुटतील असं आम्हाला वाटतच नव्हतं. त्यामुळं 2 पावलं पुढे येऊन शेकडो लेखकांच्या सोबतचा हा प्रवास सुरू झाला आणि तो म्हणजे लोकव्रत प्रकाशन. एक काळ असा आला की नवोदित साहित्यिकांनी आपल्याकडे असणारं सोन्यासारखं साहित्य कुठं आणि कसं प्रकाशित करावं हा प्रश्न पडला आणि त्यातून लोकव्रत प्रकाशनाचा जन्म झाला. खरं तर जगाचा इतिहास हा लेखक, कवी यांनी लिहिलेला आहे असं मला वाटतं. जर बहिणाबाईंनी आपल्या कविता लिहिल्याच नसत्या तर त्या प्रकाशित कशा झाल्या असत्या, त्या जतन करून आपल्यापर्यंत कशा आल्या असत्या, आणि कदाचित जर तसं काही झालं नसतं तर त्या आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसत्या. कोणतंही साहित्य प्रकाशित झालं तरच ते लोकांपर्यंत पोचतं. आणि मग मला असं आपल्या सर्वांना विनंती करायची आहे की कोणी स्वतःचं मूल्यमापन स्वतः करू नये. अनेकदा लेखक लेखिकांना मी भेटत असते, त्यांना असं वाटत असतं की मी जे लिहिलंय ना ते काही याला अर्थ नाहीये, किंवा किंबहुना असं होतं की घरामध्ये ते वाचून दाखवलं जातं आणि मग घरात सांगितलं जातं हे फालतू आहे, कोण वाचणार नाही, आणि मग नाउमेद होऊन जातात. तर मला आपल्याला या निमित्तानं विनंती करायची, कोणीही व्यक्ती असो, कोणीही लेखक लेखिका, व्यक्त होणारी प्रत्येक व्यक्ती ही जी काही व्यक्त होते, ज्या माध्यमातून व्यक्त होते, कवी असेल, कथा असेल, कादंबरी असेल, चारोळी असेल, वात्रटिका असेल, कोणत्याही माध्यमातून ती व्यक्ती जेव्हा व्यक्त होत असते तर त्याचं मूल्यमापन तुम्ही करू नका, ते लोकांना करू दे. आणि ते लोकांना करण्यासाठी तुम्ही ते लिहा, व्यक्त व्हा, लिहा आणि प्रकाशकांकडे जाऊन ते साहित्य प्रकाशित करा. मात्र एक लक्षात ठेवा, देताना प्रत्येक वेळेला आपण उत्तम देण्याचा प्रयत्न करावा. आणि याच भावनेमधून लेखकांच्या लेखणीला आणि वाचकांच्या चेतनेला जागा करण्याचं काम लोकव्रत प्रकाशन करत आहे. आणि आज मला सांगण्यास इतका अभिमान वाटतोय की लोकव्रत प्रकाशनाचं आज 416वं पुस्तक प्रकाशित होत आहे. आज जागतिक कन्या दिन आहे आणि एका कन्येचं पुस्तक प्रकाशित करत असताना आणि त्यात सुद्धा एक असा दुर्मिळ योग की माहितीचा खजिना असणारे माननीय डॉक्टर उदय निरगुडकर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणं हा खरोखरी माझ्यासाठी, प्रकाशनासाठी दुग्ध शर्करा योगच आहे असं म्हणावं लागेल. अनेक नवोदित लेखकांनी व्यक्त होण्यासाठीचं व्यासपीठ म्हणून लोकव्रत प्रकाशनाची निवड केलेली आहे. व्यक्त होणं ही काळाची गरज आहे, लक्षात घ्या.
आपण अनेकदा फेसबुकवर व्यक्त होतो, ट्विटरवर व्यक्त होतो. पण तुम्हाला सांगते, फेसबुक वगैरे ही जी व्यक्त होण्याची सोशल मीडिया आजकाल जो आहे, त्याच्याकडं बरेचदा टाइमपास म्हणून पण पाहिलं जातं. त्याच्यानंतर माफ करा निरगुडकर साहेब, तुम्ही किती जरी बातम्या आम्हाला सांगितल्या तरी दुसऱ्या दिवशी ज्या वेळेला पेपर येतो आणि त्यावेळेला आम्ही ती बातमी वाचतो, तेव्हाच आम्हाला खूप बरं वाटतं आणि आमच्या मनाचं समाधान होत असतं. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की टीव्हीवर, सोशल मीडियावर कितीही बातम्या येऊ देत, पण ज्या वेळेला त्या लिखित स्वरूपामध्ये आपल्या समोर येतात, आपण त्या शांतपणे घरामध्ये चहाचा एक कप ठेवून वाचतो, त्या आणि त्याच वेळेला आपल्या मनाचं समाधान होतं आणि त्याच वेळेला त्या आपल्या डोक्यात सुद्धा शिरतात, मनात घर करतात, हृदयामध्ये जातात आणि मग त्या कुठेतरी कृतीमध्ये यायला सुरुवात होत असते. म्हणून मला असं वाटतं की व्यक्त होत असताना, माणूस जेव्हा व्यक्त होतो तेव्हाच साहित्य निर्मिती होत असते. आणि मग आम्हाला असं वाटलं की आमच्या बरोबर नवनवीन लेखकांना बरोबर घेऊन त्यांच्या लेखन कौशल्याला वाव देण्याचं काम लोकव्रत प्रकाशनानं करावं. जे नवीन लेखक आहेत, ज्यांची लेखनशैली चांगली आहे, परंतु पुस्तकं लिहिण्यासाठी त्यांना मार्गदर्शनाची, सहकार्याची गरज आहे, त्यांच्यासाठी एक मदतीचा हात बनावं, त्यांच्या पाठीवर आधाराचा हात टाकावा, असं लोकव्रत प्रकाशनाला वाटलं. आणि हे काम सातत्यानं लोकव्रत प्रकाशन आजपर्यंत करत आहे. खरं तर आजच्या काळात बोलायचं झालं तर वाचन संस्कृती आणि लेखन संस्कृती दोन्हीही लोप पावत चाललेली आहे. आम्हाला कंटाळा येतो पुस्तकं वाचायचा, आम्हाला पुस्तकं घ्यायला आवडत नाही, पण तरीही ते अस्तित्व टिकलं पाहिजे. वाचकांच्या जाणीवा जागृत झाल्या पाहिजेत, वाचन संस्कृती टिकली पाहिजे, त्यासाठी तिचं अस्तित्व टिकलं पाहिजे. त्यासाठी निरगुडकर साहेब, कुसुमाग्रजांच्या कवितेतूनच सांगायचं झालं तर सूर्यास्ताचे हे 4 किरण मी खुडून आणले आहेत. सूर्यास्ताचे हे 4 किरण मी खुडून आणले आहेत. आजच्या असह्य भयान तुफानलेल्या रात्रीसाठी ते देणार नाहीत प्रकाश. आजच्या असह्य भयान तुफानलेल्या रात्रीसाठी ते देणार नाहीत प्रकाश, पेटवणार नाहीत दिवे, ते फक्त जागृत ठेवतील उद्याचा सूर्योदय तुमच्या आणि माझ्या मनातला, हेच जाग ठेवण्याचं, हेच लेखक वाचक संस्कृतीला जागृत ठेवण्याचं काम लोकव्रत प्रकाशन करत आहे, याचा मला नम्र अभिमान आहे. त्याचप्रमाणे जाता जाता शुभेच्छा देते श्रेयाताईंना. आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा स्थापना दिवस आहे. मला कुठल्याही पक्षाशी, कुठल्याही संस्थेशी काहीही घेणं देणं नाहीये. सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की राष्ट्रविचारानं प्रेरित असलेली एक संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आज ज्या पद्धतीनं फोपावली आहे, त्याच्या स्थापनेचा हा दिवस आहे. दिवसाचं महत्व विशद करत असताना मी आपल्याला सांगते, आणि श्रेयाताई, आजच्या दिवशी आपलं हे पुस्तक प्रकाशित होतं, हे असंच फोपावत जाईल, याचं भरपूर खप होईल, याचं प्रचंड जगभरामध्ये नाव होईल, या शुभेच्छांसहित लोकव्रत प्रकाशनाच्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक संपत आहे. जय हिंद. सुंदर. धन्यवाद वर्षाताई. आपण एक खूप उत्तम वक्ता आहात असं ऐकलं होतंच, आज ते प्रत्ययाला पण आलं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या बोलण्यात जी तळमळ आहे ती आमच्या हृदयापर्यंत पोहोचत आहे, आणि आम्हाला याचा खूप आनंद आहे की एक लेख कुठेतरी प्रकाशित व्हावा अशी सामान्य लेखकाची इच्छा असते, पण त्यांनी धडपड करूनही त्याचं प्रकाशित होईल याची काहीही खात्री नसते, आणि कालांतराने मग तो लिहिणंच थांबवून देतो. अशी सत्य परिस्थिती असताना, असं अनुभवासही आलं असताना, आज जनमंगल आणि लेखक संघ लोकव्रत प्रकाशन सर्व लेखकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे आणि त्यांना संधी देत आहे, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार. आणि आता मी वळत आहे श्री शिरीष कुलकर्णी सरांकडे. तरल हळव्या मनाचे पण खंबीर
लोकव्रत प्रकाशनाचे आधारस्तंभ, ज्यांची 22 पुस्तकं आतापर्यंत प्रकाशित झाली आहेत, हजारो कविता लिहिल्यात. नुकतंच संत सम्राज्ञी मीरा हे पुस्तक सगळीकडे गाजत आहे. मी त्यांना विनंती करते की त्यांनी आजचे आपले प्रमुख पाहुणे डॉक्टर उदयजी निरगुडकर यांचा परिचय करून द्यावा. मगाशी म्हणल्याप्रमाणे सगळा देशाचा इतिहास हा लेखकांनी लिहिला, कवीने लिहिला. तसं मला असं वाटतं की हा इतिहास लिहिण्याचं, वास्तवतेनं मांडण्याचं आणि एका अर्थाने जबाबदारीनं भारत मातेचं भविष्य घडवण्याचं कार्य पत्रकार करत असतात. सुदैवानं किंवा काही त्यांच्या समोरच्या समस्यांमुळं पत्रकारांमध्ये आदर्श निर्माण व्हावेत अशी गरज निर्माण झाली. त्यातून अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतके चांगले पत्रकार जे कोणी असतील, म्हणजे निरगुडकर साहेब हे स्टार पत्रकार आहेतच, महाराष्ट्रालाच नव्हे तर जगभरामध्ये ते प्रसिद्ध आहेत. आणि अशा पत्रकारांमुळं एक प्रकारची प्रेरणा ह्या नवपत्रकारांना मिळते, लेखकांनाही मिळते, शिक्षकांनाही मिळते. आणि हे 4 घटक जे आहेत हे अतिशय महत्वाचे आहेत. डॉक्टर उदय निरगुडकर साहेब हे, त्यांचा इतिहास जर बघितला आपण तर ते टाटा, गोदरेज सारख्या कंपन्यांमध्ये जवळपास 20 वर्ष त्यांनी सेवा दिली. IT तज्ञ म्हणून दिली, मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते काम करत आले आहेत. 30 ऑक्टोबर 2017 पर्यंत दूरचित्रवाणी झी24 तासच्या वृत्तवाहिनीचे ते मुख्य संपादक होते. एक अतिशय उत्तम हाडाचा पत्रकार आपण त्यांच्याकडे पाहताना दिसतो. ते अतिशय सुंदर वक्ते आहेत, हे आपण आजवर आपण ऐकलंही आहे. आणि ते अतिशय सर्वोत्तम लेखक पण आहेत. त्यांची पुस्तकं पण खूप प्रसिद्ध झालीत, मोजकी झालीत, पण सौ सुनार की असं म्हणतो ना आपण तसं, की निवडणूक जिंकण्यासाठी सर्व काही, अशा स्वरूपाचं हे पुस्तक त्यांचं होतं. माझे स्वतःचे राजकारणामध्ये खूप कमी लोक मला आवडतात, खूप कमी. म्हणजे वाजपेयी असतील, सुषमा स्वराज असतील, त्यातले सगळ्यात आवडणारे नितीन गडकरी. तर त्यांच्या पुस्तकाचं महत्वाकांक्षी भारत स्वतः साहेबांनी मला दिलं होतं ते. तर त्या पुस्तकाचा त्यांनी अनुवाद केला. त्यांच्याकडून महाराष्ट्राला, पत्रकारांना, आम्हा लेखकांना खूप मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांचा परिचय करून देणं ही काही साधी सोपी गोष्ट नाहीये. ती म्हणजे त्यांचा परिचय देण्याची पण खरं आवश्यकता नाही, कारण ते एखाद्या मोठ्या स्टार सारखेच आहेत ते. त्यांना मी आणखी फार त्यांच्या परिचयामध्ये वेळ न घालवता एवढंच सांगेन की अशा पत्रकारांची आपल्याला गरज आहे. आणि असे पाहुणे या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी लाभणं हा खरोखरी आपल्या सगळ्यांचा मोठा सन्मान आहे. आणि एका शिक्षकांच्या प्रकाशनासाठी ते आलेत असं, त्यामुळं त्यांचं मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांचा परिचय संपवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपलं बोलणं नेहमीच मुद्देसूद आणि अगदी थेट मुद्द्याला हात घालणार असतं. त्याचप्रमाणे आपण बोलला आहात. जवळपास 40 देशांमध्ये काम केलेले आणि जिथे जिथे सृजनता, सर्जनशीलता आहे तिथल्या सकारात्मक ऊर्जेला चालना देणारे, मी हे सरांचे शब्द वापरते 2 वर्षापूर्वीच्या भाषणातले, असे श्री निरगुडकर सर आज आपल्याला लाभले. हा आपल्यासाठी अतिशय भाग्याचा क्षण आहे. यानंतर मी सौ संगीता धारकर यांना आमंत्रित करते आहे. प्रत्येकाच्याच अंतरंगात एक पारिजात असतो, दरवळणारा मधुगंध त्याचा तसाच अभिजात असतो. अशा अनेक सुंदर कविता लिहिणाऱ्या, आकाशवाणीवर अनाउन्सर म्हणून काम केलेल्या, संगीत कार्यक्रमाच्या निवेदिका व बासरी वादक सौ संगीता तांबोळी या कवयित्री व लेखिका श्रेया अभिजित सरनाईक यांचा परिचय करून देतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद वैष्णवीताई. उपस्थित सर्व मान्यवर
आणि सर्व रसिक श्रोत्यांना, वाचकांना माझा सस्नेह नमस्कार. आज जिच्या कवितांची वही माझी मैत्रीण आणि त्या कवितेच्या विश्वातली माझी सखी श्रेया अभिजित सरनाईक. सध्या पुसद इथे महाविद्यालयात ती संस्कृत आणि इंग्रजी शिकते. विद्यार्थी प्रिय शिक्षिका म्हणून ती विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय आहे आणि पुसद इथे सरनाईक या प्रतिष्ठित सून देखील आहे. अगदी शालेय वयापासूनच वचनांची, शास्त्रीय नृत्याची खूप आवड आहे. शास्त्रीय नृत्य प्रकारांचे बरेच छान छान परफॉर्मन्सेस तिने दिलेले आहेत आणि तिच्या या साऱ्या छंदांची मी स्वतः साक्षीदार आहे, कारण एकाच शाळेत आम्ही दोघी जणी शिकलोय. त्यानंतर मग पुढे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेची पूर्णकालीन कार्यकर्ता म्हणून जवळपास 7 वर्ष श्रेयाने काम केलंय. यामध्ये संघटन मंत्री, जिल्हा विद्यार्थिनी प्रमुख, प्रांत कार्यकारिणी सदस्य अशा अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या तिने अतिशय यशस्वीपणे हाताळल्यात. संस्कृत, मराठी, हिंदी आणि इंग्रजी या 4ही भाषांमध्ये ती ग्रॅज्युएट आहे आणि संस्कृत वाङ्मयामध्ये विथ डिस्टिंक्शन तिने यश प्राप्त केलं आहे. जर्नालिझम मध्ये सुद्धा हायर फर्स्ट क्लास तिने मिळवलाय आणि अशी अनेक यशस्वी टप्पे तिने आपल्या आयुष्याची पार पाडली आहेत. दिल्ली नंदनगरी येथून संस्कृत संभाषण कौशल्य वर्गाचं स्पेशल ट्रेनिंग सुद्धा तिने घेतलंय. तरुण भारत नागपूरची ती नियमित लेखिका आहे. जळगाव आकाशवाणीवर पण तिचे कवितांचे सादरीकरणाचे बरेच कार्यक्रम झालेले आहेत. सध्या साप्ताहिक जनमंगल आणि लोकव्रत प्रकाशनाच्या कार्यातही तिचा अगदी सक्रिय सहभाग असतो. लोकव्रत प्रकाशनाच्या टिळक विशेषांकाची ती अतिथी मानद संपादक होती. श्रेया म्हणजे अगदी उत्साह आणि चैतन्य याचा खळाळता झरा आहे. आत्मविश्वासाने परिपूर्ण अशी श्रेया तितकीच संवेदनशील सुद्धा आहे आणि हे तिचं संवेदनशील मन तिच्या कवितांमधनं आपल्या वाचकांना जाणवणार आहे. अभिव्यक्त झालेलं ते सुद्धा आपल्याला जाणवतं. आज श्रेयाच्या कवितेची वही हा कविता संग्रह प्रकाशित होतो आहे. ईबुक अमेझॉन किंडलवर हा कविता संग्रह इंटरनॅशनल बेस्ट सेलर म्हणून नंबर 1 ठरला आहे आणि ही खरोखरच खूप आनंदाची आणि अभिमानाची गोष्ट आहे. या सगळ्यासाठी आपल्या सगळ्यांकडनं श्रेया तुझं खूप खूप मनापासून कौतुक आणि खूप खूप अभिनंदन सुद्धा. श्रेया, आज तुझ्या कवितांची वही त्या काव्यसंग्रहातून मला खूप भावलेली तुझी कविता आपल्या सगळ्या मान्यवर अतिथींच्या समोर सादर करते आहे. मगाशी इतकाच वर्षात म्हणाला की आज डॉटर्स डे आहे आणि हिच्या संग्रहातलीच एक छान कविता या निमित्ताने मी तुम्हा सगळ्यांना ऐकवू इच्छिते. कवितेचं शीर्षक आहे आई. आई तुझ्या दारी वेल लव्हाळी लव्हाळी. आई तुझ्या दारी वेल लव्हाळी वेल्हाळी सुंदर पानांची ग रांगोळी. आई तुझ्या अंगणी कपिला उभी सुंदर. आई तुझ्या अंगणी कपिला उभी सुंदर मागे शोभते कृष्ण मंदिर. मागे शोभते कृष्ण मंदिर. आई तुझ्या परसात जाईची सांडली रास. आई तुझ्या परसात जाईची सांडली रास येई पाहून किती उल्हास. येई पाहून किती उल्हास. आई तुझा पदर हिवाळ्यातले उन्ह उपदार. आई तुझा पदर हिवाळ्यातले उन्ह उबदार वात्सल्यात नित्य उजळते घरदार. वात्सल्यात नित्य उजळते घरदार. आई तुझी चूल जणू द्रौपदीची थाळ. आई तुझी चूल जणू द्रौपदीची थाळ आंबे मोहराचा सर्वत्र पसरतो दरवळ. आंबे मोहराचा सर्वत्र पसरतो दरवळ. आई तुझ्या देव्हाऱ्यात सुखाची तेवते वात. आई तुझ्या देव्हाऱ्यात सुखाची तेवते वात. हो भाऊरायावर शकुनाची बरसात. हो भाऊरायावर शकुनाची बरसात. शेवटच्या कडव्यात श्रेया म्हणते आहे, आई तुझ्या पायाशी ठेवते एकदा माथा. आई
तुझ्या पायाशी ठेवते एकदा माथा, हाक नाही मारिली जाता, हाक नाही मारिली जाता. मनाला स्पर्शणाऱ्या या सगळ्या कविता आपल्या सगळ्या श्रोत्यांना, वाचकांना नक्कीच आवडतील या अपेक्षेसह मी पुढची सूत्र वैष्णवीच्या हातात देते. धन्यवाद संगीता. तू तिची बालमैत्रीण, त्यामुळे तिच्याबद्दल बोलताना तुला असं किती बोलू आणि किती नाही असं म्हणून साहजिक आहे, तरी तू अगदी समर्पक बोललीस. हा अनुभव मी धन्यवाद. पण घेतलाय की श्रेया जेव्हा शिकवत असते वर्गात संस्कृत काहीतरी नाटक किंवा काही पण, त्यावेळेला मी जर तिथून जात असली तर क्षणभर माझे पाय थबकतातच. तिला तिच्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आता मी निमंत्रित करत आहे आदरणीय प्राध्यापक सुपर्णा नाईकताई यांना. त्या बीई कम्प्युटर आणि एमटेक इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी असं शिक्षण घेतलेले आहेत. भारती विद्यापीठ पुणे इथे त्या प्राध्यापिका आहेत. वैदिक ऍस्ट्रॉलॉजर आणि न्यूमरॉलॉजिस्ट आहेत. आनंदाची गोष्ट म्हणजे 2010च्या त्या मॉन्सून क्वीन आहेत. श्रेया सरनाईक यांच्या पुस्तकाबद्दल बोलण्यासाठी मी त्यांना आमंत्रित करते. माननीय प्राध्यापक सुपर्णा नाईक. थँक्यू वैष्णवी ताई. ज्ञानसंपन्न व्यासपीठ, गुणसंपन्न बंधू भगिनी व उपस्थित मान्यवरांना सर्वप्रथम माझा नमस्कार. आज आपण इथे सर्व श्रेया सरनाईक यांच्या कवितांची वही या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने जमलो आहोत. पण हा एका स्टेजवर होत नसून एका स्क्रीनवरती होतोय. या निमित्ताने हा नक्कीच आगळा वेगळा कार्यक्रम ठरणार यात काही शंकाच नाही. त्यात आपल्या सर्वांचे लाडके ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर उदय निरगुडकर सर यांच्या उपस्थितीमुळे या कार्यक्रमाला 4 चांद लागणार आहेत. 25 वर्षापूर्वीची कविता आणि आजची कविता यामध्ये फार मोठा फरक आहे. श्रेयाजींची कविता ही आजची आहे आणि ती उद्याचीही राहील. त्याचं कारण असं की त्यातल्या प्रत्येक कविता ह्या आशय संपन्न आहेत. कविता माणसाला जगायचं बळ देते, कविता प्रेरणा देते आणि कविता कधीही कोणाला एकटं पडू देत नाही. कविता कधी हसवते, कधी रडवते, तर कधी अंतर्मुख करते. आपण खूपदा असं विचारतो, कविता कशी सुचली? असा प्रश्न आपल्या सगळ्यांना नेहमी पडतो. कवीचं मात्र उत्तर असतं सहज सुचली. पण खरं तर मला असं वाटतं की सहज सुचली या शब्दामागे फार मोठी साधना आहे. प्रत्येक लिहित्या हाताची एक कविता किंवा विचारांची अशी एक वही असते. आपल्यापैकी बऱ्याच जण डायरी मेंटेन करत असतील, काही जणांच्या वह्या असतील, माझी आहे. पण खूप लोकांची ती एक बंद कपाटातच राहून जाते. खूप कमी भाग्यवान लोक असतात ज्यांच्या वहीचं पुस्तक होतं. त्यातल्याच एक भाग्यवान आहेत, त्या म्हणजे श्रेया सरनाईक मॅम. त्यातल्याच मेन म्हणजे प्रकाशनाच्या आधीच एखाद्या काव्य संग्रहाला इंटरनॅशनल बेस्ट सेलर मिळतं काय, 5 स्टार रँकिंग मिळतं काय, आणि हे सगळं मिरॅक्युलस आहे. ह्या दोन्ही गोष्टी घडतायत तेही लोकव्रत प्रकाशनाच्या 2 साहित्यिका ज्यांनी आपलं नाव सुवर्ण अक्षरांनी कोरलंय. त्यातलं पहिलं नाव मनीषा कुरे मॅमचं आणि दुसरं अर्थातच आजच्या उत्सवमूर्ती म्हणजे श्रेया सरनाईक यांचं आहे. कविता उतरणं तसं तितकंसं सोपं नसतं. मनातली हजारो आंदोलनं सहज कागदावर येत नसतात. माणसाची प्रतिभा जागृत झाल्याशिवाय उत्तम काव्य संग्रह हा रचित जातच नाही असं माझं एकंदरीत म्हणणं आहे. यालाच आध्यात्मिक भाषेत आपण सांगायचं म्हटलं तर श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज असं सांगतात की माणसाची कुंडलिनी जागृत झाल्याशिवाय त्याला स्फुरण येत नाही. स्फुरण हे काव्यच आहे असं माझं म्हणणं आहे. एक खूप साधी म्हण आहे जी आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि ती आधी ते सपखल बसते, ती म्हणजे जे न देखे रवी ते देखे कवी. आणि म्हणूनच कवींच्या विचारांची आणि स्थितीला मर्यादा नसते, कारण विचारशक्तीचा वेग हा अवर्णनीय आहे. म्हणूनच आज ह्या प्रतिभा संपन्न कवयित्रीचा काव्यसंग्रह प्रकाशित होतोय ही अभिमानाची गोष्ट आहे. श्रेयाजींच्या कवितांबद्दल जेवढं बोलावं तेवढं कमी आहे. इथे त्यांच्या काही कवितांचा उल्लेख जरूर करावा असा वाटतो.
त्यातल्या काही कवितांची मी नावं घेते. जशी की कविता ती, कारण तू होतीस, आतला आवाज, दिवे लागण आणि त्याला नेहमीच वाटते, आणि अशा बऱ्याच काही कविता आहेत. ती या कवितेत समस्त स्त्रियांबद्दल असं लिहितात की स्त्री समाजामध्ये कुठल्याही क्षेत्रात अग्रेसर असली तरी घरात मात्र तो मुखवटा उतरून ती फक्त एक गृहिणीच असते. कारण तू होतीस ह्या कवितेबद्दल जर का सांगायचं झालं तर जसं कळसाच्या दर्शनाने आपल्याला देवदर्शनाचा आनंद मिळेलही, पण मंदिर जिच्यावर उभे आहे त्या पायरीवर जेव्हा आपण नतमस्तक होतो तेव्हा तो देवही आपल्यावर जास्त प्रसन्न होतो. आज स्त्री वेगवेगळ्या उंचीवर पोहोचली आहे याचा नक्कीच आनंद आहे, पण जिच्यामुळे ही उंची गाठता आली त्या भक्कम पायरीवर जेव्हा आपण नतमस्तक होतो तो आनंद म्हणजे श्रेयाजींची जी कविता आहे कारण तू होतीस यामध्ये ठासून भरलेला आहे. दुसरीच एक अजून एक अशीच कविता आहे ती म्हणजे त्याला नेहमी वाटते. स्त्री मनाची संवेदना सांगणारी ही सुंदर कविता आहे. आपण ज्याच्या पायी सर्वस्व अर्पण करतो, आपल्या दुःखाचं गाठोडं बांधून बाजूला ठेवतो व सर्वात रमून जातो, याचा अर्थ असा होत नाही की आपण कमकुवत आहोत. प्रसंगी ज्वालामुखी सारखी फुटण्याची क्षमता देखील आपल्यामध्ये असू शकते, ही सांगणारी ही कविता आहे. मला ह्याच कवितेच्या निमित्ताने माझ्या मामाच्या कवितेतल्या काही 2 ओळी आठवत आहेत, त्या मी इथं उल्लेख करू इच्छिते. ती म्हणजे माती आणि नाती सारखीच असतात, तुम्ही त्यात जे पेराल तेच उगवते, म्हणून तुम्ही जेवढं छान पेराल तेवढं ते नातं तुम्हाला भरभरून छान गोष्टी इन रिटर्न द्यायचा प्रयत्न करेल. आणि सरते शेवटी जाताना आता सांगू इच्छिते ते म्हणजे श्रेया सरनाईक सारख्या कवयित्रींचं कौतुक तर झालंच पाहिजे, कारण जिथे ज्ञानवंत, गुणवंत, विचारवंत आणि आपल्यासारखे शौर्यवंत यांची कदर केली जाते, तो देश, ते राष्ट्र, तो धर्म आणि ती कदर करणारी माणसं यांचं मन हिमालयापेक्षाही मोठं असतं असं मला वाटतं. म्हणूनच आज श्रेया सरनाईक यांचं कौतुक करण्यासाठी आपण इथे सर्वजण जमलेलो आहोत. आज हा प्रोग्राम एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर FB लाईव्ह आणि इतर माध्यमांवरती लाईव्ह जातोय आणि खूप लोकांपर्यंत त्याचा रीच आउट आहे. तर मला परत एकदा श्रेया सरनाईक मॅडमना खूप खूप शुभेच्छा द्याव्या लागतायत आणि आमच्या सर्वांच्या वतीने तुम्हाला पुन्हा एकदा हार्दिक अभिनंदन. हे 2 बोलून मी माझे 2 शब्द संपवते. थँक्यू सो मच एव्हरीवन. धन्यवाद सुपर्णाताई. थँक्यू. खूप चांगलं बोललात आपण. म्हणजे तुमचा पिरियड मुलांना खूप आवडत असणार हे नक्कीच. आणि आता अशी अपेक्षा करूया की श्रेयाच्या कवितांच्या अनेक वह्या तयार होतील आणि बाकी अनेक लोकांच्या कपाटातल्या वह्या जनमंगल आणि लोकरत प्रकाशनामुळे बाहेर येतील आणि असेच कार्यक्रम पुन्हा पुन्हा होतील. तर आपण आता वळूया पुस्तकाच्या प्रकाशनाकडे. आपल्या जवळ हे पुस्तक आहे, तर आपण सर्वांनी ते हातात धरावं अशी मी विनंती करते आपणास. भैरवी. मी सन्माननीय डॉक्टर उदयजी निरगुडकर यांना विनंती करते की त्यांनी पुस्तक प्रकाशन झाले असे जाहीर करून आपले मनोगत व्यक्त करावे. माननीय उदयजी निरगुडकर. नमस्कार. आजच्या या कार्यक्रमाला ज्यांच्याकरता आपण सगळे जमलेलो आहोत त्या श्रेया सरनाईक, आजच्या कार्यक्रमासाठी विशेष मान्यवर असलेल्या निर्मोही फडके, शिरीष कुलकर्णी, सुपर्णा नाईक, श्रेयाजींच्या बालमैत्रीण असणाऱ्या संगीता तांबोळी, वैष्णवी बोरगावकर, भैरवी देशपांडे आणि या पुस्तकाच्या प्रकाशिका वर्षा माडगुळकर,
सर्वप्रथम या सुंदर पुस्तकाचं प्रकाशन झालं आहे असं मी जाहीर करतो. आतापर्यंत 100-150 पुस्तकांची प्रकाशनं गेल्या 15-20 वर्षात झाली असतील, परंतु त्यात अनेक काव्यसंग्रह होते, कथा होत्या. रत्नाकर मतकरींची अनेक पुस्तकं माझ्या हस्ते प्रकाशित झाली आहेत. पण या पुस्तकाचं वेगळेपण असं आहे की आपल्या पतीला अर्पण केलेलं हे पहिलं पुस्तक मी प्रकाशित करतोय आणि हे जास्त महत्वाचं आहे असं मला वाटतं. आज जागतिक कन्या दिन आहे, त्याचाही उल्लेख या ठिकाणी करण्यात आला. कन्या दिन आहे का मातृदिन आहे यापेक्षा तो स्त्रीत्वाच्या उत्सवाचा दिन आहे आणि म्हणूनच त्याचं महत्व अतिशय अनमोल आहे. आता वर्षात यांनी उल्लेख केला की टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्यानंतर सुद्धा वाचलेल्या बातम्यांची भूक कायम राहते. वाचलेल्या बातम्यांची भूक कायम राहते, याचबरोबर त्याच बातम्यांवर जास्त विश्वास वाटतो असं म्हणून एक त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियातल्या विश्वासार्हतेच्या प्रश्नाकडे अंगुली निर्देश केलेला आहे. परंतु असंही म्हटलं जातं की पुराने जमाने में छप के अखबार बिकता था, पुराने जमाने में छप के अखबार बिकता था, आज के जमाने में बिक के अखबार छपता है. तरी देखील त्यातल्या विश्वासार्हतेचा जो मुद्दा आहे तो निश्चितच चिंताजनक आहे आणि ज्या काळात आम्ही सगळे पत्रकारिता करतोय, गोष्टी समोर येत आहेत, त्या काळात तर हा मुद्दा अधिक ऐरणीवर येतोय. जो दिखता है वो बिकता है यापेक्षा जो बिकता है वही दिखाते हैं, अशा प्रकारची एक नवी विचारधारा पत्रकारितेत रूढ होत असताना या क्षेत्रातलं काम किती कठीण असेल याचा अंदाज आपल्या सर्वांना एव्हाना आजची वृत्तपत्र आणि आजची अनेक माध्यम पाहून आला असेल. खरं तर हा अतिशय संक्रमणाचा आणि फार इंटरेस्टिंग काळ आहे. एकीकडे वृत्तपत्र आणि त्याच्या ज्या गावागावच्या एडिशन्स आहेत त्या बंद पडतायत, तर दुसरीकडे चॅनल चालवणं अतिशय जिकिरीचं होत चाललेलं आहे. म्हणजे चॅनल बघण्याकरता जर आपण आपल्या बुकेमध्ये जे काही 50 पैसे किंवा ₹1 एखाद्या चॅनलला देत असू, ते सगळ्यांच्या घरातले जर अख्ख्या महाराष्ट्रातले भारतातले एकत्र केले एखाद्या चॅनलचे, तर त्यातून त्या चॅनलच्या इलेक्ट्रिसिटीचं सुद्धा भाडं निघत नाही, ही आताची वस्तुस्थिती आहे. तसंच प्रिंट मीडियाचं आहे. कारण त्या 20-25 रुपयात छापायचं आणि 5 रुपयात विकायचं आणि उरलेला तोटा जो आहे किंवा उरलेली तफावत आहे, तोटा नाही म्हणणार मी, तफावत आहे, ती तफावत जाहिरातीने भरून काढायची. आणि मग जाहिराती जास्त झाल्या की त्याच्यावर अनेक टीका होत असते आणि जाहिराती कमी झाल्या की मग त्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण होत असतो. परंतु तरी देखील विश्वासार्हतेचा प्रश्न निर्माण होणं ही चिंतेचीच बाब आहे आणि तीच विश्वासार्हतेचा प्रश्न हा केवळ वृत्तपत्र या व्यवसायात नाहीये, तर तो शिक्षण क्षेत्रात, तो पोलीस क्षेत्रात, तो गव्हर्नन्स क्षेत्रात आणि तो न्यायदानाच्या क्षेत्रात देखील तितक्याच गंभीरपणे आपल्या समोर आलेला आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणूनच जेव्हा केव्हा कुठेतरी चांगलं घडत असतं, तेव्हा त्या चांगलं घडणाऱ्या यज्ञात आपल्याही विचारांच्या 4 समिधा पडाव्यात असं तीव्रतेनं वाटलं, म्हणून आज वेळ काढून या कार्यक्रमाकरता उपस्थित राहता आलं, याचा मला विशेष अभिमान वाटतो. श्रेया अभिजित सरनाईक यांची माझी आजपर्यंत प्रत्यक्ष अशी भेट झाल्याचं मला स्मरत नाहीये, परंतु त्यांची भेट झाली नाही हे कुठल्याही प्रकारचं वैगुण्य मला अजिबात वाटत नाही. याचं कारण अनेक व्यक्तींची आपल्याला प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी देखील त्यांच्या लिखाणातून, त्यांच्या वक्तव्यातून, त्यांच्या व्यक्त होण्यातून
त्यांचं जे व्यक्तित्व समोर येत असतं, विचार समोर येत असतात, भावभावना समोर येत असतात, त्या समजल्या की तो माणूस उलगडला असं मी मानतो. नाहीतर अनेकदा माणसं समोर येतात, वर्षानुवर्ष भेटत राहतात, परंतु त्या माणसाच्या मनावरचा साधा पापुद्रा देखील आपल्याला उलगडता येत नाही. माणसं एक प्रकारे पोलादी अशा प्रकारचं आवरण घेऊन जगत असतात. त्यापेक्षा अशा व्यक्त झालेल्या वहीतून जेव्हा एखादी कवयित्री भेटते तेव्हा मनापासून आनंद होतो. आणि म्हणूनच त्यांची प्रत्यक्ष भेट जरी झाली नसली तरी त्या समजल्या, उमजल्या आणि त्याहीपेक्षा उलगडल्या त्या त्यांच्या कवितेतून. आणि एखाद्या कवयित्रीला प्रत्यक्ष भेटण्यापेक्षा त्यांना अशा रीतीनं समजून घेणं, जाणून घेणं हे मला जाणीवेच्या दृष्टिकोनातून महत्वाचं वाटतं. त्यातले जाणीव हा शब्द अतिशय योजनापूर्वक वापरलेला आहे. बिकॉज पोएम इज टू बी फेल्ट, इट इज नॉट टू बी अंडरस्टूड. पोएम कॅनॉट बी अंडरस्टूड or poem need not be understood. If at all, poem has to be felt. ती अनुभवावी लागते, ती आतपर्यंत पोहोचण्याची गोष्ट आहे आणि म्हणूनच ती अत्यंत सखोल अशी प्रक्रिया आहे. ती लिहिणं आणि त्याहीपेक्षा सुद्धा ती आत्मसात करणं, या दोन्ही गोष्टी या माणसाच्या जीवनाला एक सांस्कृतिक संदर्भ देणाऱ्या जशा आहेत तशाच त्याच्या अस्तित्वाला एक कारण देणारे आहेत, हे देखील तितकंच सत्य आहे. 4 दिवसापूर्वी हा काव्यसंग्रह माझ्याकडे आला आणि मी तो पूर्ण वाचला. न वाचता कुठल्याही गोष्टीविषयी बोलायचं नाही अशी शिकवण मला माझ्या शिक्षक आईने दिलेली असल्यामुळे एका शिक्षिकेच्या पुस्तकाच्या प्रकाशनाला न वाचता बोलण्याचं धाडस सुद्धा स्वप्नात देखील मी करू शकणार नाही. त्यामुळे त्याची आणखीन एक पावती तुम्हाला द्यायची झाली तर लोकवर्त प्रकाशनाचं हे जे पुस्तक आहे त्याच्या मुखपृष्ठावर चंद्राचं एक अप्रतिम चित्र आहे आणि लोकवर्त प्रकाशनाच्या या पुस्तकाची किंमत 170 रुपये असली, पानं 150 असले तरी त्याचं मोल अनमोल आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. त्याविषयीच थोडंफार माझ्या मनात आलेले विचार मांडण्याकरता आता मी आपल्या समोर आहे. खर तर वर्षा माडगुळकर यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये या व्यवसायात त्या कशा आल्या, किंबहुना नवोदित अशा लेखक, कवी, कवयित्री यांच्यासाठी या लोकवत प्रकाशनाचं जे कार्य आहे त्याची माहिती त्यांनी दिली. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी अनेकांना लिहित केलं. त्या यादीत आज श्रेया सरनाईक हे नाव ठळकपणे आपल्या आज समोर येत आहे. मगाशी मी सांगितलं त्याप्रमाणे हे पुस्तक त्यांनी आपल्या पतीला अर्पण केलं आहे. याचं कारण त्यांच्या संपूर्ण काव्याच्या प्रेरणेला जर कोण कारणीभूत असेल, काय प्रेरणास्थान असेल, तर ते त्यांचे पती आहेत. श्रेया पुसदच्या मागे एकदा 15-20 वर्षापूर्वी पुसदला जायचा योग आला होता. अन्यथा यवतमाळ जिल्हा हा आमच्या पत्रकारांसाठी म्हणजे बातम्यांसाठी तर फार महत्वाचा, कारण या जिल्ह्यांनी जेवढ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या आम्हाला दाखवल्या आणि जेवढ्या करुण कहाण्या आम्हाला दाखवता आल्या तेवढ्या आम्ही दाखवून यवतमाळ म्हणजे जणू काही कॅपिटल ऑफ सुसाइड अशा प्रकारचं चित्र आपल्या समोर आलेलं होतं. परंतु त्या आत्महत्या सर्वाधिक होणाऱ्या जिल्ह्यामध्ये पुसद सारख्या लाखभर लोकसंख्या असलेल्या एका गावात त्या आत्महत्यांच्या पार्श्वभूमीवर एक कवितेचं फुलतंय, ही मला गोष्ट अत्यंत महत्वाची वाटते. पूस गावच्या नदीच्या किनाऱ्यावर काहीशा खडकाळ अशा भागामध्ये आणि त्याहीपेक्षा सुद्धा सतत
वैशाख वणवा जिथं पेटलेला असतो, 50-50 डिग्री टेम्परेचर असतं, इथे हे असं काव्याचं सतत प्रसवत राहणं ही एक फार मोठी गोष्ट आहे. 15-20 वर्षापूर्वीच्या माझ्या पुस्तकच्या आठवणी या अतिशय रम्य आहेत. मी एक दिवस त्या गावात राहिलो देखील आहे. अतिशय रम्य सुंदर छोटस गाव आहे. तिकडे अर्थातच आत्महत्येची एक स्टोरी कव्हर करायला मी त्या काळात आलेलो होतो. परंतु यापुढं त्या गावात यायचं आणखीन एक कारण असेल, आणि ते म्हणजे आत्महत्या नाही तर आत्मभान आलेल्या कवयित्रीला भेटण्याचं कारण या गावाने आजच्या दिवसाने दिलं, हे मला फार महत्वाचं वाटतं. खरं तर हा सगळा भाग जो आहे तो बहुतांशी आदिवासी भाग आहे. बंजारा समाज इथं मोठ्या प्रमाणावर, विशेषतः राणा प्रताप आणि राणा संग यांच्या मृत्यूनंतर जो स्थलांतरित होऊन आला, खूप मोठ्या प्रमाणात या इथे विस्थापित होऊन आलेला आहे. एक प्रकारे त्यांच्या स्वतःची अशी एक लोकसंस्कृती आहे आणि याचा एक फार मोठा इतिहास आहे. पैनगंगेचं खोरं अनेक ठिकाणी जरी सुपीक असलं तरी देखील खूप मोठ्या प्रमाणात दुष्काळाची पार्श्वभूमी असलेला हा प्रदेश आहे. एकीकडे अजंठ्याची ती पर्वतरांग आहे की जी अजंठ्यापासून इथपर्यंत निसर्गानं वरदान म्हणून दिलेली आहे. म्हणजेच एका बाजूला बहिणाबाईंचा खानदेश आहे, तर दुसऱ्या बाजूला आम्हाला इथं पूस नदीच्या किनाऱ्यावर एक आमची दुसरी बहीण कविता करताना दिसते. हाही एक दैवी योगायोग आहे असं मला वाटतं की अजंठा पर्वतांच्या एका रांगेला अजंठ्याची शब्दशिल्प आहेत, तर ती रांग जिथं संपत जाते तिथं आज ही शब्दशिल्प आम्हाला उमटताना दिसत आहेत. पुसदच्या सांस्कृतिक इतिहासातली ही एक अत्यंत महत्वाची घटना आहे आणि याची नोंद स्थानिक पत्रकारांना निश्चितच घ्यावी लागेल, यात काही शंकाच नाही. खर तर या गावाला चारी बाजूंनी पहाडांनी, अनेक पर्वतांनी वेढलेलं आहे. मी मगाशीच सांगितलं की पारा 50 पर्यंत पोहोचतो. प्रचंड कोरडं असं हवामान आहे. परंतु अशा कोरड्या हवामानात देखील श्रेया सरनाईक यांनी कवितेचा ओलावा जिवंत ठेवला. याचं कारण त्यांच्यावर झालेले लहानपणातले शाळेतले कवितांचे संस्कार तितकेच घडत होते. त्याचा उल्लेख त्यांनी त्यांच्या प्रस्तावनेत देखील पुस्तकाच्या केलेला आहे. आणि कुठल्याही भारताच्या शाळेत नसलेली ती म्हणजे कवितांच्या भेंड्यांची स्पर्धा ज्या गावात होते ते हे गाव म्हणून देखील हे गाव प्रसिद्ध. अन्यथा एकीकडे औढा नागनाथ आणि दुसरीकडे माहूर निवासिनी अशा दोन श्रद्धास्थानांच्या मध्ये कवितेची श्रद्धा जिवंत राहिली, याचं खरं तर आश्चर्य वाटायला नको. परंतु त्याला खत पाणी जर कुठे घातलं गेलं असेल तर ते शाळांच्या संस्कारांमध्ये. आणखीन एक या जिल्ह्याची आठवण म्हणजे मला वाटतं मागच्या वर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यवतमाळ इथे भरलेलं होतं आणि आतापर्यंत ज्या 4 महिलांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवायचा मान मिळालेला होता, त्यात आणखीन एका नावाची भर यवतमाळने टाकली आणि ते म्हणजे एका कवयित्रीला हा मान मिळाला. आणि माझ्या अतिशय जवळच्या आणि ज्यांना मी ज्यांच्या कविता आणि लेखन वाचत माझी एक पिढी वाढली अशा अरुणाताई ढेरे यांना तो मान या जिल्ह्यानं दिलेला होता, हे कधीही मी विसरू शकणार नाही. नाउ कमिंग बॅक टू कवितांची वही. प्रकाशकांनी त्यांच्या प्रस्तावनेमध्ये पुस्तकाच्या
फार सुंदर वाक्य लिहिलंय. आणि ते वाक्य असं आहे की चांदण्याची अक्षरं गोळा करून या कविता लिहिल्या गेलेल्या आहेत. त्याच्या पुढे जाऊन मला असं म्हणावं असं वाटतं की ही चांदण्यांची अक्षरं नाही आहेत, तर ही पुसदच्या कोरड्या ग्रीष्म वातावरणात पूर्वेची शीतल शांत मराठी साहित्यात आज उगवलेली आहे. आणि म्हणूनच त्याचं महत्व मला खूप वाटतं. आणि ती शीतलता त्यांच्या कवितेतून जशी अनुभवाला मिळाली तशीच त्याचा दाहकपणा देखील अनुभवाला मिळाला. त्याच्याविषयी सविस्तर विस्ताराने मी बोलणारच आहे. परंतु आज एक अतिशय चांगला योग असा आहे, मगाशी उल्लेख झाला की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेचा दिवस आहे, आंतरराष्ट्रीय कन्या दिन आहे. परंतु त्याही पेक्षा सुद्धा आजचा दिवस एका वहीला पुस्तकाचं रूप दिलं म्हणून देखील पुसदवासियांच्या लक्षात राहील. अन्यथा अनेकांच्या वह्या या त्यांच्या कपाटात बंद राहतात. कित्येकदा महिला व्यक्त होत नाहीत. एक अतिशय सुंदर काव्य जे हिलरी क्लिंटन यांना एकेकाळी खूप आवडलेलं होतं, विशेषतः मोनिका लेविन्स्की प्रकरण ज्या वेळेला खूप गाजर होतं त्यावेळेला त्यांनी बँगलोरच्या एका कवयित्रीच्या ओळी उद्धृत केलेल्या होत्या आणि त्या त्यांना खूप आवडल्या होत्या. वुमन ऑल अक्रॉस द वर्ल्ड स्पीक द सेम लँग्वेज, द लँग्वेज ऑफ सायलेन्स. परंतु या सायलेन्सच्या वरती जाऊन ज्यांनी स्वतः व्यक्त होणं हेच आपलं जीवनाचं भागधेय मानलं, अशा श्रेयाताईंच्या या पुस्तकाचा हा समारंभ. मी मगाशीच सांगितलं की एका स्पर्धेच्या चढाओढीतून कवितेची संगत त्यांना लाभली, परंतु एका संवेदनशील मनानं त्या संगतीचं रूपांतर छंदामध्ये, छंदाचं रूपांतर अभ्यासामध्ये, अभ्यासाचं रूपांतर वेडामध्ये आणि त्या वेडाचं रूपांतर कौशल्यामध्ये आणि त्या कौशल्याचं रूपांतर एका कवयित्रीमध्ये झालं. तो सगळा प्रवास तुम्हाला या कविता वाचताना उलगडून समोर येणार आहे. ज्या निसर्गाच्या सान्निध्यात त्या वाढल्या त्या निसर्गाच्या अनेक प्रतिमा या सहजपणे त्यांच्या कवितेत आपल्याला झिरपताना दिसतात. किंबहुना त्यांच्या कवितेतून निसर्ग वेगळा काढणं हा त्या कवितांवरचा अन्यायच होईल, किंबहुना त्याची गरज आहे. याचं कारण नैसर्गिकपणे या सगळ्या भावभावना निसर्गाच्या प्रतीकांच्या प्रतिमांच्या रूपातून आपल्या समोर येत आहेत. उदाहरण देतो मी तुम्हाला. उल्केचा दगड असा एका ठिकाणी उल्लेख आहे या एका कवितेमध्ये. आपल्याला माहिती आहे की जेव्हा उल्का अवकाशातून येते तेव्हा ती जेव्हा खाली कोसळते तेव्हा वातावरणाच्या घर्षणामुळे त्याचं रूपांतर एका विशाल अशा दगडामध्ये होतं आणि मग तो एक प्रकारे तप्त दगड हा मृत मानला जातो आणि उल्का ही जिवंत रसरशीत मानलेली आहे. म्हणजे जिवंत रसरशीतपणा वातावरणाच्या संघर्षामुळे हा दगड बनतो आणि तो उल्केचा दगड हे जीवन प्रवासाचं अटळ सत्य त्यांच्या कवितेमधून आपल्याला समोर येताना दिसतं. अनेकदा स्त्री पुरुष संबंधांचे, पती पत्नींच्या नात्यांचे अनेक अलवार बंध त्यांच्या कवितेतून आपल्याला उलगडताना दिसतात. स्त्री मनाचे कंगोरे प्रसंग, त्याची शब्दचित्र काही अलिप्तपणे तर काही अत्यंत सखोल भिजलेली आपल्या समोर येतात. अनेकदा हे सगळं मांडताना, विशेषतः सामाजिक वेदनेवर बोलताना एक प्रहार आणि प्रखरता त्यांच्या लेखणीत जशी दिसते तशीच एक तटस्थ अलिप्तता देखील दिसते. पण या सगळ्या मागे त्यांच्या लेखणीची अस्वस्थता आहे. ती अस्वस्थता मात्र त्यांच्या शब्दामधून आणि त्या शब्दांमधल्या त्या पांढऱ्या मोकळ्या जागेतून त्या उमटवत असतात. किंवा त्या पांढऱ्या मोकळ्या जागेतच त्यांची कविता अधिक फुलते असं मला वाटतं. याचं कारण काहीतरी सतत वाटत राहणं आणि व्यक्त होत राहण्याची गरज भासणं हीच त्यांच्या कवितेची खरी तर मूळ
प्रेरणा आहे तोच त्यांच्या कवितेचा प्राण गर्भ आहे असं मला वाटतं. एका कवितेमध्ये ते असं म्हणतात की आयुष्याची उठाठेव, स्त्री मनाला कसे कळा लागल्या जीवा, स्त्री मनाला कसे कळा लागल्या जीवा, असा प्रश्न विचारत एक प्रकारे त्या जीवनाचा अर्थ शोधता शोधता त्या वाचकाला त्यातली आर्तता अंतर्मुख करायला लावते. बेस्ट बुक इज विच दॅट मेक्स यू इंट्रोस्पेक्ट. वाचताना थांबून जेव्हा तुमचा स्वतःशी संवाद चालू होतो आणि मग पुन्हा त्या संवादातून बाहेर येऊन तुम्ही पुन्हा वाचता, मग पुन्हा थांबता, थांबता थांबता पुन्हा तुम्ही स्वतःशी संवाद करता आणि अशा प्रकारे ते पुस्तक तुमच्या आत झिरपवत जाता. लाईक प्रोटीन्स अँड कार्बोहायड्रेट्स एंटर युअर बॉडी, दीज आर द फीलिंग्स विच एंटर युअर हार्ट अँड सोल अँड दॅट एनरिचेस इट. आणि म्हणूनच ही जी अंतर्मुखता आहे ती मला खूप महत्वाची वाटते. स्त्री जीवनाच्या अनेक अनुभवांना त्यांनी आपल्या शब्दकळेतून चिंतनाच्या पातळीवर नेल्याची अनेक उदाहरणं तुम्हाला त्यांच्या कवितेतून दिसतील. उदाहरण देतो मी तुम्हाला. छेडू नये तारा अमर्त मंद्र संगीताच्या, मृत्योपनिषदाचा सुरू झालाय प्रवास. इथं कुठंतरी स्त्री मनाला आलेला अनुभव संवेदनशीलपणे टिपताना तो कुठंतरी तत्वचिंतनाच्या पातळीकडे जाताना मला दिसतो. हे उंची गाठणं अशाच व्यक्तीला शक्य असतं की ज्यांच्या संस्काराची आणि संवेदनशीलतेची वीण ही खट्टपणे मातीच्या गर्भात खोल गेलेली असते. त्याचाही प्रत्यय आपल्याला येतो. त्यांची कविता अनेकदा आशा, निराशा, अपेक्षा याच्या हिंदोळ्यांवर एखाद्या सामान्य स्त्रीसारखी देखील आपल्याला झुलताना दिसते. एकीकडे ती तत्वचिंतकाच्या पातळीवर जशी जाते तशीच ती सामान्य स्त्रीच्या आयुष्यात येणारे आनंदाचे छोटे मोठे प्रसंग हे देखील टिपकागदाप्रमाणे टिपताना दिसते. कधी या हिंदोळ्यावर समस्वराची सम त्यांची कविता साधते, तर कधी विषमस्वराचा विषाद स्वर देखील उमटवते. हे दोन्ही तितक्याच उत्कटतेने आपल्या समोर प्रगट झालेलं असतं. बघा ना काय म्हणते कवयित्री. असा धुळीत हरवला चंद्र, असा धुळीत हरवला चंद्र, काळीज तटतट तुटते. असा धुळीत हरवला चंद्र, काळीज तटतट तुटते. फाटलेल्या प्राक्तनात कवितांची वहीच मिटते. मी जे मगाशी तुम्हाला सांगत होतो की एकाच वेळेला अनुभवाच्या पातळीवरून तत्वचिंतनेच्या पातळीकडे जाणं आणि त्याच वेळेला एखाद्या सामान्य स्त्रीच्या मनात येणाऱ्या राग, लोभ, मोह, मत्सर या भावना, आशा, निराशा या देखील तितक्याच ताकदीनं साध्या सोप्या शब्दात व्यक्त करणं हे देखील त्यांच्या लेखणीचं वैशिष्ट्य आहे. मला त्यांच्या कवितेमधली आणखीन एक आवडलेली गोष्ट म्हणजे मला इथं वेदनेचा हुंकार दिसतो. स्त्री जीवनाच्या आर्ततेला कवेत घेण्याची क्षमता मला त्यांच्या अनेक कवितांमध्ये दिसून आली. स्त्रीत्वाच्या समोर पडणाऱ्या अनेक प्रश्नांचा सातत्यानं शोध त्यांची अभिव्यक्ती घेत असते. हे देखील त्याचं एक वेगळेपण आहे. हे पण त्याचं महत्व आहे असं मला वाटतं. हा शोध जोपर्यंत त्यांचा कायम राहील तोपर्यंत त्यांची लेखणी निश्चितच अस्वस्थ होऊन व्यक्त होईल. हा शोध अत्यंत महत्वाचा आहे. तो कसा आहे बघा. तोच प्रश्न रेंगाळतोय क्षितिजावर, तोच प्रश्न रेंगाळतोय क्षितिजावर. माफ करा, मला पुन्हा इथे दिसत नाहीये का? ऐकू येतंय सर? फक्त हा व्हिडिओ येते ना. हा ओके ओके. तोच प्रश्न रेंगाळतोय क्षितिजावर, तोडलं ते जोडू शकशील. एकाच वेळी बघा, ती कन्या असते, ती बहीण असते, ती ताई असते,
ती सून असते, ती पत्नी असते, ती आई असते, ती भावजय असते, ती नणंद असते. एकाच वेळेला ती कमवती असते आणि दुसऱ्याच वेळेला ती आपल्या नातवांची आजी देखील असते. आणि ती प्रत्येक एका पिढीतून दुसऱ्या पिढीकडे संचित देताना जी प्रत्येक स्त्री प्रश्न विचारत असते आणि ज्या गोष्टीतून पुढे जाते तेच ती प्रश्न कवयित्री आपल्या कवितेतून विचारते. तोडलं ते जोडू शकशील. मला खात्री आहे की या मंचावर उपस्थित असणाऱ्या आणि या कार्यक्रमात सहभागी होणाऱ्या प्रत्येक महिलेला त्यांच्या आयुष्यामध्ये प्रत्येक वेळी हा प्रश्न विचारावा लागलाच असेल. किंबहुना जोडण्याची किमया जर कुठे परमेश्वरानं साधली तर ती स्त्रीत्वाच्या निर्मितीतूनच साधली आहे. त्याचंच हे बीज आपल्याला या कवितेत दिसतं. म्हणूनच मी म्हटलं की शोध हा त्याचा आत्मा किंवा गाभा आहे. तोच प्रश्न रेंगाळतो एक क्षितिजावर. तोडलं ते जोडू शकशील. कालरेषा होते प्रवाहित परावर्तित आपल्याच प्रश्नांची उत्तर शोधत. आणि हा शोध हा अत्यंत महत्वाचा आहे. त्यांच्या कवितेमध्ये आणखीन एक तारुण्याची हुरहुर देखील दिसते आणि त्याचबरोबर पावित्र्याची, मांगल्याची आणि हातातून ते निसटतंय याची खंत असण्याची देखील आपल्याला कुठेतरी आपल्याला एक त्याचं एक चित्र दिसतं. मांगल्याची, पावित्र्याची प्रतीक आणि प्रतिमा प्रत्यक्ष जीवनात जगताना हरवतायत की काय असंही त्यांना वाटून जातं. आणि म्हणूनच सकाकत्या संध्याकाळच्या टीव्ही सिरियल मध्ये रममाण होणाऱ्या या आजच्या दुनियेत मला त्यांच्या कवितेतला तो जो एक विषाद स्वर दिसतो तो त्या दिवे लागण या कवितेत. कुसुमाग्रजांची माडगुळकरांची एक कविता आहे त्यात ते म्हणतात परी स्मरते आणि व्याकुळ करते त्या माझ घरातील मंद दिव्याची वाट. इथे मला तीच भावना त्यांच्या कवितेतनं प्रकट होताना दिसते. शुभंकरोती तुळस दृष्ट तेलवात फुलवात गायींचं परतन रानातले वेणू रामरक्षेचे सूर रातराणीचं उमलणं बहरणं अशा प्रकारची दिव्या लागण आता गावागावात सुद्धा होत नाही. याबद्दलच जे खंतावणं आहे हे एका संस्कारित मनानी संस्कारहीन अशा गोष्टींकडे आपल्या चाललेल्या प्रवासाच्या विरोधात नोंदवलेला निषेधाचा स्वर किंवा सूर आहे. म्हणूनच तो महत्वाचा आहे. त्यांच्या कवितेमध्ये स्त्री अत्याचाराविरुद्धचा अंगार देखील आपल्याला तितक्याच ताकदीनं दिसतो. आणि तो अंगार जो आहे तो आमच्या पुराणातल्या अनेक कथांना अत्यंत तीव्रतेनं नुसता भिडत नाही तर त्यांना काही परखड सवाल देखील करतो. आणि तो सवाल असतो की पुढच्या वेळी वस्त्र पुरवण्यापेक्षा वस्त्र ओढणारे ते हात छाटून टाकण्याचं बळ मला दे. हे जे त्यांचं व्यक्त होणं आहे हे हा जो अंगार आहे आणि हा जो एक मूलभूत प्रश्न विचारण्याची क्षमता आहे ती देखील महत्वाची आहे. अनेक अशा कवयित्रींची पुस्तकं प्रकाशित करताना मला एक गोष्ट विशेषत्वानं जाणवते आणि ती म्हणजे अनेक अशा कवयित्रींच्या कवितांमधून आपल्याला कृष्ण दिसतो. तो प्रत्येक स्त्रीच्या मनामध्ये असतो. तो कधी यशोदेचा कृष्ण असतो, कधी राधेचा कृष्ण असतो, कधी सत्यभामेचा असतो, कधी पांचजन्य फुंकणारा असतो. परंतु त्यांच्या कवितेमध्ये अनेकदा हा असा कृष्ण आजूबाजूला असा पसरत जातो आणि तो म्हणतो, त्याला त्या म्हणतात, किती ग सखे अनघळ या वृंदावनीच्या वाटा, किती ग सखे अनघळ या वृंदावनीच्या वाटा, सावळ्यास बघण्यासाठी झुरतो काळीज काटा. तर कधी त्याच कृष्णाच्या सावलीमध्ये रममाण होताना त्या
विचारतात, एक शब्दचित्र रेखाटतात. त्या बिलाकाराची सुस्वर रेणू आजही रेंगाळत असेल अंतरिक्षाच्या एखाद्या कोपऱ्यात, त्यातून त्याचा तो आशावाद आहे, तो आशावाद मला महत्वाचा वाटतो. तो दुर्दम्य आशावादच माणसाला चिरंतनाचं वरदान देऊन जातो. त्याला शब्दबद्ध करताना अनेक कविता त्यांच्या आपल्या समोर आल्या आहेत. माणसातल्या परमेश्वराला जागवणारी करुणा ही देखील भागताना त्यांची कविता मला दिसते. आणि या सर्वांच्या अपार करुणेची एक प्रकारे मूक गाथा की जिच्यामुळे माणसाला आजही माणूस असणं, माणूस पण मिळालं, त्याचा देखील सोहळा आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये दिसतो. आणि म्हणूनच त्यांची कविता ही जशी एका सामान्य स्त्रीच्या आजूबाजूला घडणाऱ्या अनेक घटनांचा आलेख नोंदवताना दिसते, तशीच ती चिंतनाच्या पातळीवरून पुढे जात कुठेतरी आपल्या नेणीवांपर्यंत आपल्याला नेऊन पोहोचवते. त्यांचं जे उदरनिर्वाहाचं कार्य आहे ते म्हणजे शिक्षकाचं आहे. त्या शिक्षकाचा वसा, त्याचं मर्म आणि मजुराच्या आयुष्याचं कर्म हे दोन्ही देखील त्यांच्या कवितेमधून आपल्याला समोर येताना दिसतं. स्वच्या शोधासाठी स्त्रीचा सनातन झगडा असतो. कारण तिला कोणी विचारलं तू कोण, तर ती नेहमी सांगते आय एम मिसेस सो अँड सो. म्हणजे ती कुणाची तरी मिसेस असते, परंतु तो सांगताना मात्र असं कधीच मी हिचा नवरा असं कधी सांगताना आपल्याला दिसत नाही. फार क्वचित रित्या ते आपल्या समोर येतं. त्यामुळे तिची ओळख ही सातत्याने कुणाची तरी, कितीही मोठी झाली तरी ती तीच असते. इंदिरा नुई या जेव्हा त्यांच्या कंपनीच्या इतक्या जगातल्या सर्वात मोठ्या बलाढ्य कंपनीच्या सीईओ झाल्या, त्यावेळेला त्या आनंदाने घरी आल्या. आणि घरी आल्या त्यावेळेला त्यांच्या आईने त्यांना सांगितलं की त्या हुश करून बसणार. तेवढ्यात आई म्हणली की उद्या सकाळसाठी दूध नाहीये आणि ब्रेकफास्टसाठी आपल्या मुलांसाठी ब्रेड आणला गेलेला नाही, तर ताबडतोब जा आणि दुकानात जाऊन ब्रेड आणि दूध घेऊन ये. ती म्हणली की तुला कळतंय का, मी जगातल्या सर्वोत्तम मोठ्या अशा कंपनीची सीईओ झालेली आहे, चेअरमन झालेली आहे. ते म्हणले ते सगळं बाहेर ठेवायचं, घरात आल्यानंतर तू एक गृहकृत्य अशा प्रकारची महिला आहेस एवढं लक्षात ठेव. हे मी तुम्हाला का अशा करता सांगतोय की हा जो स्वत्वाचा शोध आहे तो शोध चिरंतन आहे. तो अनेक कवितांमधून आपल्याला दिसतो. आणि म्हणूनच मी कोण, माझी भूमिका काय, हे जे सातत्यानं विविध कालखंडामध्ये स्त्रियांना पडणारे प्रश्न होते, त्याचं भान आल्याचं देखील लक्षण, एक प्रकारे स्वत्व प्रेरणेचं लक्षण देखील या कवितेमध्ये दिसतं. याचं कारण पुरुषांच्या जगात, पुरुषांच्या जगण्यानं स्त्रीच्या माणूसपणावरच गदा आलेली आहे. पुरुषांच्या जगात, पुरुषांच्या जगण्यानं स्त्रीच्या माणूसपणावरच गदा आलेली आहे. ती बंधनं झुगारताना ही कविता दिसते. एक प्रकारे स्त्री असणं म्हणजे अपराध या भावनेला तिलांजली देताना देखील ही कविता मला दिसते. खर तर एक स्त्री दुसऱ्या स्त्रीसारखी नाही, बट वन कॉमन थिंग दे ऑल लिव्ह, be it a Brazilian woman or be it a British woman or be it an Indian woman, they all live with their different color, with their different face. They all live the same thing, and that is they live in a men's world. And that's why ती जी मगाशी माझ्या सुरुवातीला ज्या कवितेचा उल्लेख केला, women all across the world speak the same language, the language of सायलेन्स. आपल्याकडे स्त्रियांनी रचलेल्या काव्याची परंपरा संत साहित्यापासून आपल्याकडे सुरुवात झालेली आहे आणि त्याचा एक फार मोठा इतिहास आहे. वेळाभावी तो आता काही मला मांडायचं औचित्य काही दिसत नाही, परंतु आत्मकोशातून बाहेर पडून आत्मभानाकडे आणि आत्मभानातून देखील पुढे येऊन स्वत्वाच्या उद्गारापर्यंत आजच्या काळातल्या झुंपा लाहिरी असतील, या सगळ्या लेखिका पोचलेल्या आहेत. तो सगळा जागतिक पट आता या कवितांच्या वहीच्या रूपानं माझ्या समोर आहे. अर्थातच मराठी आधुनिक साहित्याचा जर आपण विचार केला
तर ह्या आत्मकोशातून आत्मभानाकडे या प्रवासाच्या अग्रपूजेचा मान जो मिळतो तो अर्थातच लक्ष्मीबाई टिळक आणि मला असं वाटतं की बहिणाबाई चौधरी यांना तो आपल्याला द्यावा लागेल की त्यांनी खर तर या सगळ्याचा पाया घातला. बहिणाबाई काय सुंदर लिहितात हो. बहिणाबाईंनी किती सोप्या सोप्या शब्दात सुंदर ती मनाचं सगळं विश्व मांडलेलं आहे. ते असं म्हणतात, माझं दुःख तय घरात कोंडले, माझं दुःख तय घरात कोंडले, माझं सुख हाड्या झुंबर टांगले. बघा किती कमी शब्दामध्ये त्यांनी आपली वेदना आणि आपलं अस्तित्वाचं कारण मांडलेलं आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्या सगळ्या भूमिकांची सोंग उतरवून माणूस म्हणून जगण्याचा स्त्रीचा संघर्ष आहे. त्या संघर्षात आज एक महत्वाचा टप्पा आपण गाठलाय, तो या कवितांची वही या पुस्तकातून. मला असं वाटतं की आता मला एक शुभांगी शहा म्हणून एक कवयित्री आहेत, खूप 90च्या दशकामध्ये त्यांचं लिखाण मी वाचलेलं होतं. त्यांची एक कविता मला आठवते आणि म्हणूनच त्यांचं मगाशी सुरुवातीला मी सांगितलं की व्यक्त होणं मला फार महत्वाचं वाटतं. या माझ्या विवेचनाच्या शेवटी ती कविता, त्या 2 ओळी मला ज्या आता आठवत आहेत त्या मी निश्चित तुम्हाला सांगू इच्छितो की शुभांगी शहा असं म्हणतात की त्यांनी जाळलं नाही, त्यांनी छळलं देखील नाही, त्यांनी जाळलं नाही, त्यांनी छळलं नाही, फक्त कौशल्यानं जिवंत गोठवलं, फक्त कौशल्यानं जिवंत गोठवलं, डीप फ्रीझर मधल्या वेंकीच्या कोंबडी सारखं. हे डीप फ्रीझर मधनं बाहेर येऊन स्वतःच्या विचारांचा उष्ण दाह समाजापर्यंत पोचवायचं कसब आणि कौशल्य निश्चितच कवितांच्या वहीनं पार पाडलं. समकालीन स्त्रीचं दर्शन या निमित्तानं या कवितेच्या पुस्तकात आम्हाला दिसलं. आज एका वहीचं रूपांतर एका पुस्तकात झालं, एका सुरवंटाचं रूपांतर एका फुलपाखरात होणारा हा जो प्रवास आहे तो प्रवास समोर आला. त्या फुलपाखरानं आज पहिलं फूल हुंगलेलं आहे. अशी पुढे अनेक फुलं त्यांनी हुंगावीत आणि आमच्यापर्यंत तो रसास्वाद द्यावा, एवढ्याच मी त्यांना शुभेच्छा देतो. त्यांच्या कुटुंबाने त्यांना या सगळ्या प्रवासात जी साथ दिली त्याबद्दल त्यांचं कौतुक करतो. वर्षाताईंनी इतक्या प्रेमाने हे पुस्तक आणलं त्याबद्दल त्यांना देखील धन्यवाद देतो. त्यांच्या लोकवत प्रकाशनाला विशेष शुभेच्छा की अशा अनेक स्त्रियांना लिहितं करण्याची कष्टप्रद कामगिरी त्यांच्या हातून पुढे घडत राहावं. अँड वुमन ऑल अक्रॉस द वर्ल्ड स्पीक द सेम लँग्वेज, द लँग्वेज ऑफ सायलेन्स. या सायलेन्सला, या वेदनेला कुठेतरी शब्दांचा स्वर लावो, एवढ्या शुभेच्छा आजच्या कन्या दिनी स्त्रीत्वाच्या आविष्काराच्या उत्सवाच्या निमित्तानं तुम्हा सर्वांना देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. फार सुंदर धन्यवाद बोललात सर. सर. फार आपण सुंदर बोललात. अभ्यासपूर्ण आणि माहितीपूर्ण तर बोललातच, पण आपलं भाषण हे अतिशय प्रेरणादायी होतं, विचारप्रवर्तक होतं. चॅनल व प्रिंट मीडिया यांच्या अडचणी आपण मांडल्या, त्या काही सामान्य लोकांना त्या फारशा परिचित नाहीत. आमच्या गावचा वैशाख वणव्याचा दाह आपल्याला जाणवला, आपण शेतकऱ्यांचा उल्लेख केला, हे ऐकून खरंच बरं वाटलं. तसंही प्रत्येकाचं आपल्या गावावर प्रेम असतं, सुख दुःख सहित ते गाव आपलं असतं, पण आपल्या बोलण्यात जी आपुलकी जाणवली, जी आत्मीयता जाणवली, तिचा आम्ही सन्मान करतो. आमचं गाव धार्मिक आहे, निसर्ग सुंदर आहे, सांस्कृतिक वारसा असलेला आहे आणि आम्ही आनंदाने आपल्याला सांगू इच्छितो की इथे अनेक लेखिका आता जनमंगल आणि लोकव्रत लेखक संघ यामुळे वर येत आहेत. त्यांच्या लिखाणाला वाव मिळत आहे. वाचकाला अंतर्मुख करणारं आपलं भाषण होतं. स्त्रियांच्या बाबतीत आपण जे शेवटी बोललात ते तर जणू काळजाचा ठाव घेणारं होतं. आपल्याला खूप खूप धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. आणखी एक जाणवलं की एखाद्या पुस्तकाचं नशीब, भाग्य हे असतं, त्याची पत्रिका कोणी तयार करत नसेल, पण हे पुस्तक
प्रकाशनापूर्वीच बेस्ट सेलर होणं हा तर एक बहुमान सन्मान होताच, पण आज तुमच्या भाषणामुळं त्या पुस्तकाचं भाग्य केवढं मोठं आहे हे आम्हा सगळ्यांना जाणवलं. खूप खूप Thank you. धन्यवाद sir. खरंय सर. आणि हे भाषण आज फेसबुक लाईव्ह असल्यामुळे अनेक श्रोत्यांपर्यंत पोहोचलंय. या श्रोत्यांमध्ये खूप मोठी मोठी मंडळी आहेत. प्रसिद्ध सिनेतारका व लेखिका डॉक्टर निशिगंधा वाड आज आपल्या सोबत श्रोत्यांमध्ये आहेत. त्या हो. प्रोग्राम बघत आहेत आणि त्यांच्याबरोबर शुभांगीताई भडभडे, डॉक्टर शुभांगी भडभडे या मान्यवर लेखिका आहेत. राष्ट्रीय चरित्र लेखिका म्हणून त्यांचा सन्मान केला जातो. त्या दोघींनीही श्रेयाला संदेश पाठवले आहेत आणि मी आदरणीय रश्मीजी पदवाड मदनकर यांना विनंती करते की त्यांनी या संदेशाचं वाचन करावं. नमस्कार. सर्वप्रथम श्रेया सरनाईक यांना त्यांचं पुस्तक आज प्रकाशित झालं आणि ते इतक्या सुंदर पद्धतीने प्रकाशित झालं त्यासाठी मी माझ्या वतीनं अभिनंदन देते. इथे उपस्थित सगळ्यांचे अभिवादन करते आणि शुभांगीताई भडभडे यांनी दिलेला मेसेज वाचते. श्रेया सरनाईक यांच्या कवितांची वही या पहिल्याच काव्यसंग्रहाच्या ऑनलाईन पुस्तक प्रकाशन सोहळ्यासाठी राष्ट्रीय चरित्र कादंबरीकार शुभांगीताई भडभडे नागपूर यांनी पाठवलेला हा शुभेच्छा संदेश मी नागपूरवरूनच आपल्या सगळ्यांपर्यंत पोहोचवते आहे. उमलू लागताच जिचा गंध आसमंतात पसरू लागलाय. उमलू लागताच जिचा गंध आसमंतात पसरू लागलाय. आवाज येत नाहीये का? येतोय. उमलू लागतात जिचा गंध आसमंतात पसरू लागलाय आणि काव्य प्रांतात उमलणारी कलिका म्हणजे श्रेया सरनाईक. पुस्तकाचं प्रकाशन होण्यापूर्वीच तिचा पहिलाच कविता संग्रह कवितांची वही अत्याधिक लोकप्रिय झाला. असं भाग्य एखाद्याच कवीला मिळते. अशी भाग्यवान कवित्री म्हणजे श्रेया सरनाईक. कवितांची वही हा काव्यसंग्रह अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाला. या कविता संग्रहाने इतकं दमदार पदार्पण केलं की तिच्या त्या पुस्तकांनी हजारो लाखो पुस्तकांना मागे टाकत इंटरनॅशनल बेस्ट सेलर नंबर 1 वर हे पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं 5 स्टार रेटिंग मिळालं हाही दुर्मिळच योग आहे. अर्थातच याचे श्रेय श्रेयाच्या दमदार कवितांनाच. फेसबुकवर येणाऱ्या तिच्या कविता मी अधूनमधून वाचत होते. सहज सुंदरता, शब्दांची भावगर्भता, वास्तवता, आशय विषय इतके सुंदर की त्याला लाईक करणे मला आवडत होतं. श्रीकृष्णानं जशी हातात बासरी घ्यावी आणि त्यावर बोट ठेवतात अलगद स्वर निघावेत आणि त्या मधुर स्वरांनी बोला. गायत्रींचा आवाज, गायत्रींना अनम्यूट करता येईल का? गायत्रींचा आवाज अनम्यूट करता येईल का? भरवीताई. हो, करते का? हो. कवितांची वही हा काव्यसंग्रह अमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध झाला. या कविता संग्रहाने इतकं दमदार पदार्पण केलं की तिच्या त्या पुस्तकांनी हजारो लाखो पुस्तकांना मागे टाकत इंटरनॅशनल बेस्ट सेलर नंबर 1 वर हे पुस्तक आलं. त्या पुस्तकाचं 5 स्टार रेटिंग मिळालं हाही दुर्मिळ योगच. अर्थात याचे श्रेय श्रेयाच्या दमदार कवितांनाच. फेसबुकवर येणाऱ्या तिच्या कविता मी अधूनमधून वाचत होते. सहज सुंदरता, शब्दांची भावगर्भता, वास्तवता, आशय विषय इतके सुंदर की त्याला लाईक करणे मला आवडत होते. श्रीकृष्णानं जशी हातात बासरी घ्यावी आणि त्यावर बोट ठेवताच अलगद स्वर निघावे आणि त्या मधुर स्वरांनी आसमंत भरून जावा तिची शब्दसंपदा अलगद येणारी आहे. आज तिला शुभेच्छा देताना मला म्हणावंसं वाटतं, अशीच पुढे जा, यश तुझ्या मागे सहज येईल. कवितांच्या वहीलाच नव्हे तर पुढच्या साहित्य प्रवासाला हार्दिक शुभेच्छा. शुभांगी भडभडे. आणि धन्यवाद रश्मी. त्याचप्रमाणे निशिगंधा वाड यांनी लेखिकेशी स्वतःच फोनवरून संवाद साधला आणि या काव्यसंग्रहाबद्दल चर्चा केली आणि शुभम भवतु अशा शुभेच्छाही त्यांनी निशिगंधा वाड यांनी श्रेया सरनाईक यांना दिल्या आहेत. तुमचा आवाज बंद आहे तुमचा. हा. अनेक लोकांच्या मनामध्ये श्रेया सरनाईक यांना प्रश्न विचारायचे आहेत, पण वेळेअभावी आपण असं ठरवलंय की त्यांची स्पेशल मुलाखत घेऊ, एक वेगळा कार्यक्रम करू. तर मी तिला 2 वाक्य बोलण्याची विनंती करते
आणि त्यानंतर अभिजित सरनाईक यांना विनंती करते की त्यांनी काही सेकंदासाठी इथे यावं. वा, खूप सुंदर. श्रेया. सगळ्यात पहिल्यांदा तर मी सर्व वाचकांचे, सर्व हितचिंतकांचे, माझ्या सर्व कुटुंबियांचे आभार मानू इच्छिते, मित्रमैत्रिणींचे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लोकव्रत प्रकाशन, जनमंगल लेखक संघ, की ज्यांनी खऱ्या अर्थाने म्हणजे माझी कवितांची वही ही लोकांपर्यंत आणली. हा टप्पा सोपा नव्हता, म्हणजे आणि सांगितलं गेलं की 7 वर्ष पूर्णकालीन कार्यकर्ता होते वगैरे, तर असं 7 वर्ष पूर्णकालीन कार्यकर्ता नव्हते मी. विद्यार्थी परिषदेचं मी 7 वर्ष काम केलेलं आहे. 1 वर्ष विद्यार्थी विस्तारक होती. बेस्ट सेलर जे झालं त्यासाठी मला एवढंच सांगावंसं वाटतं की कसं झालं ते मी पण सांगू शकत नाही, पण मी अनेकांना त्या ठिकाणी त्यांच्यापर्यंत पोहोचले, त्यांना मेसेज केले, त्यांना व्हॉट्सअपच्या माध्यमातून संपर्क साधला, लिंक पोहोचवली. त्यामुळे काय झालं की जे वाचक वर्ग ऑलरेडी माझा तयार होता त्यांच्यापर्यंत मला पोहोचता आलं आणि ही कवितांची वही अगदी फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रसिद्ध झाली. लोकांना आवडत आहे. मला अनेक फोन मेसेजेस हे रोजच येत आहेत. हे मी संपूर्ण टीमचं यश मानते. लोकव्रत प्रकाशन, लोकव्रत लेखक संघ, जनमंगल लेखक संघ, की या ठिकाणी लोक स्वतः म्हणजे अशी परिस्थिती आहे की काव्यसंग्रहाला विशेष सध्या कोणी विचारत नाही. असं असताना कवितांची वही लोक वाचून त्याच्यावरचे अभिप्राय कळवत आहेत आणि एखादी कविता कोणती आवडली, त्याच्यातलं काय वाटलं हे स्वतःहून सांगतायत. विदर्भातूनच नव्हे तर पुणे, मुंबई आणि परदेशातून सुद्धा आपल्याला असे अनेक प्रकारचे मेसेजेस या ठिकाणी मला मिळत आहेत. साधारणपणे 10 सप्टेंबर 2019ला माझा हा प्रवास जो आहे पुन्हा सुरू झाला. अश्रूंची टाकसाळ ही कविता जी आहे ही अगदी एकटाकी लिहिल्या गेली. ती कशी स्फुरली हे पण मी सांगू शकत नाही. किंवा काहीतरी मला त्या दिवशी वाटलं की आपण लिहू शकतो. आणि पुन्हा एकदा इथे खरं तर आमचा पुसदमध्ये महिला लेखिकांचा असा एक मोठा ग्रुप आहे. निशा डांगे असतील, बोरबापूर मॅडम असतील आणि त्यामध्ये आम्ही खूप धमाल करतो. दर महिन्यामध्ये एकत्र जमतो, खूप सारे लेखनाचे प्रकार हाताळतो, त्याचं प्रशिक्षण सुद्धा दिले जाते. मग ते अलग पासून तर गझल असतील, वृत्तबद्ध कविता असतील. मला तेवढ्या फारशा वृत्तबद्ध कविता अजून येत नाही, त्यासाठी मी लोकव्रत लेखक संघाकडेच फार आशेने पाहत आहे की ते याचे प्रशिक्षण अशा प्रकारचे घेतील. आणि त्यामध्ये गझलच्या याच्यामध्ये मला असं वाटतं की अगदी आमच्या गावातल्या जरी असल्या तरी सुद्धा स्नेहा शेवाळकर आहेत किंवा अल्पना नायक आहेत, यांच्या गझल मला स्वतःला फार आवडतात. सतत नवीन काहीतरी प्रयोग या आमच्या ग्रुपमध्ये चालू असतो आणि त्या ठिकाणी अगदी डमडमत डमरू ये किंवा खणखणत शूल अशा प्रकारच्या एखाद्या कठीण कवितेवरती नृत्य बसवले जाते आणि त्याचा इतका सुंदर आविष्कार केला जातो की हे खरोखरच खूप सुंदर आहे. जे काही घडतं दर महिन्याला ते फार सुंदर असतं आणि आम्ही त्यांची अगदी आतुरतेने वाट पाहत असतो. साधारणपणे असं आहे की 20 वर्षापूर्वी मी लिहित होते, तर मला मग मधल्या काळात का लिहिलं नाही असं वगैरे जर म्हटलं तर नाही, मला ती खंत नाही वाटत. कारण की त्या वयामधली असणारी जी काही परिपक्वता म्हणजे आज आलेली आहे किंवा मी थोडीफार परिपक्वतेने लिहू शकत असेल तर मला असं वाटत नाही की मी त्या सगळ्याला एवढी न्याय देऊ शकली असती. आणि मला आठवतं की हे जे प्रकाशन ज्या पद्धतीने होत आहे हा एक सुंदर सोहळा आहे सगळ्यांच्याच आमच्या आयुष्यातला. आमचे PL देशपांडे सर होते मराठीतले आणि ते नेहमी म्हणायचे की तुमची जी काही कविता किंवा साहित्य असतं ते तुमचं एक अपत्य असतं, पण ते तोपर्यंतच तुमचं अपत्य आहे जोपर्यंत ते तुम्ही प्रकाशित करत नाही. आणि एकदा का तुम्ही प्रकाशित करून ते वाचकाच्या हाती दिलं की मग ते त्यांचं पण अपत्य होऊन जातं. मग त्या अपत्याचे सुख दुःख, त्याच्या भावना, ते कसं वागतंय याबद्दल त्या ठिकाणी वाचकांना पण फार एक प्रकारची उत्सुकता असते आणि त्यावरचं मत ते कळवतात. साधारणपणे मला आठवतं की म्हणजे बोलू ना मी काय आयोजकांना. हा ठीक आहे. तर त्या ठिकाणी मला आठवतं की घरामध्ये माझ्या सगळ्यांना वाचायची फार आवड होती. म्हणजे आजी आजोबा, आई वडील, काका. आता आजी आजोबा आणि आई वडील चौघही नाही आहेत, पण माझी काका खूप छान छान पुस्तकं अजूनही वाचतात. आणि या बालवयामधले जे काही वाचनाचे संस्कार असतात हे प्रत्येकावरतीच फार महत्वाचे असतात. म्हणजे अगदी चांदोबा असेल
किंवा त्या ठिकाणी चंपक असेल, चाचा चौधरी आणि साबू सारख्या गोष्टी असतील किंवा किशोर मासिक असेल, तर याच्यामधल्या सगळ्या गोष्टी मला अजूनही आठवतात, त्याच्यातली चित्र आठवतात. चातुर्मासातल्या कहाण्या तसं म्हटलं तर वैदिक किंवा आपण व्रतवैकल्य म्हणून ते झटकून देतो, परंतु त्या कहाण्यांमध्ये मला एका विशिष्ट प्रकारचा नाद जाणवतो. म्हणजे पाटमाधव राणी असेल किंवा मग आटपाट नगर होतं, अशा प्रकारची सुरुवात, करारे हाकारा पिटारे डांगोरा, अशा प्रकारचे वापरलेले शब्द असतील. या सगळ्याची एक जी लय आहे, नाद आहे, हा आजच्या साहित्यामध्ये कुठेतरी हरवत चालला आहे असं मला वाटतं. ती लय किंवा तो नाद आपल्याला आणता येईल का, जेणेकरून नुसत्या ऑडिओ बुक सारख्या सुद्धा कथा कविता लोकांना ऐकावेशा वाटतील ज्या वेळेला वाचायला वेळ नाहीये, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये साहित्याचा प्रसार होईल असं मला वाटते. या सगळ्या प्रवासामध्ये तरुण भारतचे मी खरोखरच मनापासून आभार मानू इच्छिते. एक अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं वर्तमानपत्र, आणि ज्यांनी माझ्या आयुष्यामध्ये खूप मोठा अशा प्रकारचा रोल निभावला असं म्हटलं तरी चालेल. की त्या ठिकाणी अगदी ते अग्रल म्हणजे ठळक बातमीपासून ते प्रकाशित कुठे केलं इथपर्यंतच आम्ही वाचन त्या ठिकाणी करायचो. दर्जेदार लेख वाचायची सवय तेव्हापासून लागली, किंवा नोट्स काढायची, टिपण काढून ठेवायची सवय त्या ठिकाणी मला लागली. त्याचा मला आजही खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपयोग होतो किंवा संदर्भामध्ये उपयोग होतो. आणि आपण जे काही असतो त्याचा मला तर वाटतं की जास्तीत जास्त परिणाम हा शालेय वातावरणाचाच असतो. तर त्या ठिकाणी मला माझी पहिली शाळा, मी या ठिकाणी आज माझे जे गुरुजन पाहत असतील तर त्यांना मी इथूनच नमस्कार करू इच्छिते की भुसारी सर असतील, पाटीलबाई असतील, सूर्यवंशी सर असतील, देशपांडेबाई असतील, की या लोकांनी खूप छान छान वाचायची सवय आम्हाला त्या काळामध्ये लावली. आणि त्या ठिकाणी जे काही वर्गामध्ये लिहिलेलं होतं ते मला अजूनही आठवतं की या कोपऱ्यामध्ये हा चार्ट लावलेला असेल, किंवा मग काही एखादी कविता लिहिलेली असेल. तर आणि बालसभा असायची दर शनिवारी. ही जी काही बालसभा आहे ही खूप आम्ही एन्जॉय करायचो, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आम्हाला सहभाग घेता यायचा, कविता म्हणता यायची. नृत्याचं सुद्धा या ठिकाणी फार मोठं एक सशक्त माध्यम आहे की आपल्याला व्यक्त होण्यासाठी. तर मला आठवतं की त्या ठिकाणी अशा नृत्याच्या माध्यमातून सुद्धा खूप पुढे येता आलं. एक प्रकारचा आत्मविश्वास त्या ठिकाणी मला मिळाला. आणि विशेषतः अंजुताई परांजपे यांचे मी आभार मानू इच्छिते की त्यांनी या सगळ्या याच्यामध्ये मला खूप छान अशा प्रकारची साथ दिलेली आहे. एडेड हायस्कूल बुलढाणा याचे तर मला विशेषच त्या ठिकाणी आभार मानावे लागेल. त्याचं मॅनेजमेंट असेल, शिक्षक सगळे असतील. आणि मला आठवतं की BS देशपांडे सरांनी सगळ्यात पहिल्यांदा मला त्या ठिकाणी वर्ग 6 मध्ये असताना म्हटलं की तू त्या कविता स्पर्धेमध्ये भाग घे, आणि माझी काही तेवढी मनाची तयारी नव्हती, आणि त्यांनी मला तो भाग घ्यायला लावला. आणि यमक साधून मी ती रचना करू शकले. आणि तेव्हापासून एक प्रकारचा आत्मविश्वास झाला, आपण हे सगळं करू शकतो. मला कविता आठवते 9व्या वर्गामध्ये की त्या ठिकाणी पुण्या वाटसरूला वृक्षाच्या पायथ्याशी दिसे फुललेली ती वेल नाजूकशी, नाजूकशा वेलीला नाजूकशी पाने, स्वप्न कळ्यांची उमललेली नाजूकशी मने. आणि सगळ्यात शेवटी मग वीज कोसळते आणि मग तो वृक्ष कोसळणार असतो. तर त्यावेळेला तो वाटसरू म्हणतो की उन्मळून पडलीत मुळं, कसा धरेल तो तग, वृक्षच कोसळला तर मात्र आधाराशिवाय ही जग. त्या काळातली ही एकच कविता आहे. त्यानंतर मात्र माझं हे सगळं काही जे लेखन असेल हे थांबलं, आणि कविता भेंड्यांच्या स्पर्धा म्हणजे हे एक अतिशय युनिक अशा प्रकारचा शाळेतला तो प्रकार मी पाहिला की हा दुसरीकडे कुठेही नाहीये. गाण्याच्या भेंड्याप्रमाणे कवितेच्या भेंड्या. आणि सगळ्यात शेवटी मग मी आणि आमचे एक सर फक्त शिल्लक राहायचं, निकाळचे सर, आणि जवळपास 3-3.5 तासाची अगदी चुरस वाटेल अशा प्रकारची ती स्पर्धा अखंड चालायची, की ज्याच्यासाठी अजूनही मला जुने विद्यार्थी ओळखतात. तर एडेड हायस्कूलचं एक फार मोठं अशा प्रकारचं योगदान माझ्या आयुष्यामध्ये राहिलेलं आहे. अजून मी या ठिकाणी आभार मानू इच्छिते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे. येतोय आवाज, येतोय का माझा? हो, कंटिन्यू करू का? हो हो, करा. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही एखाद्या परिसरासारखी संघटना आहे ज्याच्यामध्ये सगळ्यांचं सोनं होते. जे काही आज मी थोडीफार आहे त्याच्यामध्ये मला असं वाटतं की फार मोठा वाटा हा परिषदेचा आहे. आणि प्राध्यापक केदार ठोसर
यांची झालेली भेट म्हणजे मी 12वीला सेकंड भेट होती आणि त्यानंतर मग सत्काराच्या निमित्ताने असेल किंवा वेगळ्याच्या असं मध्ये असेल प्राध्यापक केदार ठोसर यांची झालेली भेट असेल, ही मला सामाजिक जाणीवा विकसित करण्यासाठी खूप महत्वाची ठरली. तोपर्यंत मी फक्त पुस्तकांमध्येच रमणारी होती, पुस्तकांशिवाय मला काही माहित नव्हतं. त्यानंतर प्राचार्य बाळासाहेब दीक्षित यांच्या घरी मला राहता आलं आणि जी काही तत्वांबद्दल आपण ऐकतो, स्त्री पुरुष समानता असेल किंवा कामाची वाटणी असेल, सर्वांचा निर्णयामध्ये सहभाग असणं म्हणजे काय असेल, किंवा त्या ठिकाणी अपयश मिळालं ते सुद्धा सर्वांनी वाटून घ्यायचं, अशा छोट्या छोट्या गोष्टी असतील. तर या मला असं वाटतं की त्याचं खरोखर जगणारे रोजच्या आयुष्यामध्ये हे सगळे लोक मला भेटले. त्यामध्ये मी सुनीलजी आंबेकर, प्रफुल्लजी आकांत, गीताताई गुंडे, स्वप्नीलजी पोद्दार, रवीजी चव्हाण, सुरेंद्रजी नाईक, जयंतजी उत्तरवार, अभयजी मार्कंड, समीर केळणे, श्रीहरीजी बोरीकर, या सर्वांसोबत मला काम करायला मिळालं. हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. आता मोहिनी हेडाऊ असेल किंवा माधुरीताई साकुळकर असतील, याचा सोबत रोजच आहेत. या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं की परिषदेने जे काही शिकवलं ते फक्त आंदोलन किंवा मोर्चा असं काढायला न शिकवता माणसं कशी जोडायची, नेतृत्व कसं करता येईल, संघटन कसं वाढवायचं, या सगळ्यासाठी एक फार मोठं कळत नकळत प्रशिक्षण त्यामध्ये झालेलं आहे. आणि विद्यार्थी परिषदेमध्ये साहित्य विषयक कार्य सुद्धा प्राध्यापक केदार ठोसर यांच्यासोबत मला करायला मिळालं, किंवा अक्षर साहित्य संमेलन असेल, पालवी साहित्य संमेलन असेल, ज्यामध्ये मंगेश पाडगावकरांची माझी भेट झाली. नंतर त्या ठिकाणी एका साहित्य संमेलनामध्ये नामदेव कांबळे हे अध्यक्ष होते. आणि या सोबत मी अजून एक महत्वाचा उल्लेख करू इच्छिते, तो जनमंगल साप्ताहिकाचा, साप्ताहिक जनमंगल आणि त्या ठिकाणी लोकव्रत लेखक संघाचा. ही जी काही लेखक चळवळ चालवलेली आहे ही इतकी जबरदस्त आहे की त्या ठिकाणी हजारो लेखक आणि विशेषतः महिला या आमच्या सोबत आहेत, रोज लिहितात आणि त्या ठिकाणी त्यांचं प्रकाशित झाल्यानंतर त्यांना जो वाटणारा आनंद असतो हा अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचा आनंद आहे. आणि अतिशय टीमवर्कचं काम आहे. खूप सुंदर अशा प्रकारचं एक अनुभव मला सध्या या ठिकाणी येतोय असं मला वाटते. आणि खूप सारे प्रशिक्षण त्या ठिकाणी कार्यशाळा लवकरच म्हणजे सुरू होतातच आहेत, झालेल्या पण आहेत आणि यानंतर सुद्धा युट्यूब चॅनल पण आहे, त्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक कवींना रोज संधी देत आहोत. काही ऑडिओ आणि व्हिडिओ बुक्स त्या ठिकाणी येत आहेत. वृत्तपत्र रचनांचा सुद्धा त्या ठिकाणी सराव होऊ शकतो. आणि राष्ट्रीय महापुरुष जयंती किंवा त्यांच्या पुण्यतिथी निमित्त जे काही वेगवेगळ्या प्रकारचं हे काढलं जाते, विशेषांक काढला जातो, हा खूपच महत्वाचा आहे. टिळक विशेषांकाचा अनुभव तो खूपच सुंदर होता. दिवाळी विशेषांक लवकरच येतो आहे. या दिवाळी विशेषांकामध्ये त्या ठिकाणी आपण 300 पानांचा असून 110च्या आसपास लेखक त्या ठिकाणी लिखाण करत आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे इंग्रजी दिवाळी अंक येतो आहे की हा जो दिवाळी अंक आहे हा जवळपास म्हणजे 101 पानांचा राहील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे कल्याणी देशमुख किंवा सिद्धी देशमुख ज्यांना या टीम लिडर आहेत, या एक्सलंट अशा प्रकारचं काम करत आहेत. त्यामुळे मी या सर्वांचंच आभार मानू इच्छिते आणि अशाच प्रकारे ही टीम पुढे जात राहील असा एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करते. तुम्ही आता बोलू शकता. खूप सुंदर बोलली श्रेया. तुझं दिसणं, राहणं, बोलणं आणि विचार अतिशय सुंदर आहेत. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि हे ज्यांच्या पाठिंब्याने शक्य झालं ते श्री अभिजित दिवाकरराव सरनाईक यांना मी विनंती करते की त्यांनी 2 मिनिटासाठी आमच्या भेटीला इथे यावं. ते आमच्या शाळेचे संचालक आहेत, गांधी वाचनालयाचे सचिव आहेत आणि मातोश्री माईसाहेब मुखरे शाळेचे सीईओ आहेत. महत्वाचं म्हणजे त्यांच्या भक्कम पाठिंब्यामुळे श्रेया भरपूर वेळ देऊ शकते. रश्मी वहिनी आणि बाळूदादा म्हणजे श्रेयाचे सासू सासरे यांचाही त्याच्यात सिंहाचा वाटा आहे. या सर्वांप्रती मी कृतज्ञता व्यक्त करते. एक फक्त मी या ठिकाणी सांगू इच्छिते की जवळपास आज म्हणजे ज्याप्रमाणे मेसेज येत आहेत तर जवळपास 20,000 लोक हा कार्यक्रम पाहत आहेत. मी त्या सर्वांचे आभार मानू इच्छिते. तुम्ही आता अभिजित यांच्याशी बोलू शकता. अभिजित सगळ्यांचे आभार. खरंच एकदम
छान असा क्षण आहे हा आजचा आणि खूप आनंदाचा क्षण आहे. आणि श्रेयाला असंच यश मिळावं अशीच इच्छा आहे माझी. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही सर जे मुखपृष्ठ केलं त्याचा उल्लेख झाला नाही म्हणून मला करावंसं वाटतंय. अतिशय अप्रतिम मुखपृष्ठ आणि सर निरगुडकर सरांसाठी ही एक मोठी न्यूज होऊ शकते की आपल्या बायकोच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ करणारा एक इतिहास या सरांनी घडवलाय आणि एवढं सुंदर मुखपृष्ठ केलंय. कुलकर्णी सर, मी त्याची विक्री माझ्या सुरुवातीच्या विवेचनामध्ये या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचा उल्लेख केलेला होता आणि त्याच्यातल्या चंद्राचाही उल्लेख केलेला होता. त्याच्यामुळं ह्या ज्या मोठ्या यशामाग अभिजित सर आहेत असं मला अगदी नम्रतेने नमूद करायचं. नक्की सर. आणि तुमच्या आयुष्यात असे सुवर्णक्षण वारंवार येवोत, अमृताचा घन नेहमी नेहमी वरसो, अशी आम्ही ईश्वराजवळ प्रार्थना करू आणि करतो आहोत. खरं तर हा कार्यक्रम अजून थोडा वेळ चालायला हवा होता असं प्रत्येकाच्या मनात आहे. इथे अजून गायत्री ताई आहेत, त्यांचं पण बोलणं आपण ऐकलं असतं. निर्मोही ताई पण खूप छान बोलतात. या सगळ्यांनी आम्हाला त्यांच्यात सामावून घेतलंय, त्याबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करते आणि आभार प्रदर्शनासाठी सौ भैरवी देशपांडे यांना आमंत्रित करते. मंडळी, मी आजच्या या कार्यक्रमाची होस्ट भैरवी देशपांडे आणि कार्यक्रमाचा हा शेवटचा टप्पा आभार प्रदर्शन किंवा ऋणनिर्देश. तर खरं म्हणजे जेव्हा ही जबाबदारी माझ्याकडे सोपवण्यात आली तेव्हा माझ्या मनात हा विचार आला की ऋणनिर्देश करायचा मग नेमका कसा. तेव्हा माझ्या मनात एक असा विचार आला की आज आपण बघतोय सगळीकडे की स्वकर्तृत्वाच्या जोरावर माणसाने किती काय काय मिळवलंय. अगदी सगळी सुख त्याच्या पुढे हात जोडून उभी आहेत असं म्हटलं तरी हरकत नाही. पण याच दरम्यान असं जाणवत आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये एका गोष्टीची थोडीशी उणीव माणसाला भासायला लागली आहे आणि तो म्हणजे वेळ. आणि जी व्यक्ती आपल्याला वेळ देते त्या व्यक्तीच्या बद्दल आपण नक्कीच कृतज्ञ असायला हवं. कारण आज सगळ्यात अमूल्य जर काही असेल तर तो आहे माणसाचा वेळ. आणि असा हा वेळ आज आपल्याला द्यायला इथे अनेक मान्यवर आलेले आहेत आणि मी आपणा सर्वांची लोकव्रत प्रकाशनाच्या वतीनं आणि साप्ताहिक जनमंगल टीमच्या वतीनं मनापासून ऋणी आहे की तुम्ही सगळ्यांनी तुमचा वेळ दिला आणि आम्हाला या कार्यक्रमाला आमच्या अक्षरशः ज्याला आपण म्हणतो 4 चांद लावले. तर सर्वप्रथम मनापासून धन्यवाद माननीय उदयन सर, आपण आपला जो वेळ दिला त्यासाठी खूप. मी स्वतः एकदा निरगुडकर साहेबांना थँक्यू म्हणू इच्छिते, त्यांचे आभार मानायची माझ्याकडे राहून गेली. थँक्यू सर. त्याचप्रमाणे आपल्यामध्ये आज प्राध्यापिका माननीय नाईक मॅडम आहेत, सुपर्णा नाईक मॅडम, त्यांना पण मी धन्यवाद देऊ इच्छिते. लोकव्रत प्रकाशनाच्या वतीनं आपल्याकडे आज प्रकाशक म्हणून वर्षाताई माडगुळकर उपस्थित आहेत, तुमचेही खूप खूप आभार. तसंच खरं म्हणते या सगळ्या माझ्या सखीच आहेत, पण या सगळ्यांचेही ऋण मी निश्चितच त्यांच्याही ऋणातून उतराई व्हायला मला आवडेल. मी आभार मानते आहे मनापासून रश्मी मदनकर यांचे, तसंच गायत्री मोळे यांचे, संगीता तांबोळी यांचे, आमचे शिरीष सर जे नेहमी आमच्या सोबत टीम बनवून काम करतात आणि काहीतरी नवीन करायला आम्हाला सतत प्रोत्साहित करत राहतात. तर निश्चितच यांचेही आम्ही खूप खूप मनापासून ऋणी आहोत. तसंच आणखीन एक व्यक्ती जिचे मला आभार मानायला आवडेल ते म्हणजे श्रेया, तू स्वतः एवढं सुंदर पुस्तक तू वाचकांसमोर आणलं आहेस, त्यामुळे तुझं आणि तुझ्या कुटुंबियांचंही हे एक ऋण वाचकांच्या वतीनं मी मानते आहे. आपल्याच कितीतरी व्ह्युअर्स हा कार्यक्रम बघतायत, तेव्हा आपण त्या सगळ्यांनाही मनापासून धन्यवाद देऊया, त्यांचेही आभार मानूया. लास्ट बट नॉट द लिस्ट,
आपल्याला आभार मानायला हवेत. आज खरं म्हणजे अगदी फेसबुक पासून ते आपल्या सगळ्यांचे इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, की ज्यांच्यामुळे आपण आपापल्या घरी बसून हा इतका चांगला कार्यक्रम उपभोगतो आहे, त्याचा आपण आनंद घेतो आहे. तेव्हा त्या सगळ्यांचेही आभार मानूया. आणि त्याचबरोबर आपले जे आज रसिक श्रोते हा कार्यक्रम बघताहेत, त्यांनाही मला एकदा परत सांगायला आवडेल की लोकव्रत प्रकाशनातर्फे असे वेगवेगळे दर्जेदार कार्यक्रम नेहमीच होत असतात, होत राहणार आहेत. तेव्हा लोकव्रत प्रकाशनाच्या पेजला नक्कीच व्हिजिट करत चला आणि नवीन नवीन कार्यक्रमांची माहिती घेत चला. मंडळी, आभार प्रदर्शनाचा हा कार्यक्रम मी इथे थांबवते आहे आणि सगळ्यांना सांगू इच्छिते की सध्याच्या काळात सुरक्षित राहा, सगळेजण आपापली छान काळजी घ्या. आणि यानंतर आपण हा कार्यक्रम इथे थांबवतो आहोत आणि जाहीर करते की आजचा कार्यक्रम आपण इथे थांबवतोय. आणि इतकं छान होस्ट म्हणून तुम्ही ही काही जबाबदारी घेतली आणि आम्हा सगळ्यांना एकत्र घेऊन थँक्यू. श्री शिरीष कुलकर्णी सर आणि वर्षाताई माडगुळकर यांच्या ऋणातच आम्हाला नेहमीसाठी राहायला आवडेल. आणि पुसदला आल्यानंतर प्रत्यक्ष भेट तुमची नक्कीच होईल. धन्यवाद. नक्की सर. आपण सगळे मित्र एकत्र येऊ. माय प्लेजर. ओके, बाय. थँक्यू सर. थँक्यू व्हेरी मच. बाय. आपण फेसबुक लाईव्ह बंद करतोय. धन्यवाद.